हरे जय कृष्ण हरे जय जय राम अद्वय नित्य निरामय अद्वय नित्य निरामय अद्वय नित्य निरामय अद्वय नित्य निरामय योगियांचे आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय आनंद अद्वय आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुती नती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरे विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते अमुचे कुलदैवत पांडुरंग ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप विठोबा नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान विठ्ठलेशाच्या स्वरूपाने तटस्थ लक्षणाचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी माझी रंकाची विनंती कर जोडी तो कधी काळी आपण सावी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताचं स्वरूप आणि तटस्थ लक्षण वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात, ज्या भगवंताकडे आपण जाण्याकरिता निघालेलो आहोत त्या भगवंताला आधी जाणलं पाहिजे. त्याला न जाणता आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. कसा आहे परमात्मा?
म्हणून त्याला जाणण्याकरिता त्याचं अंतरंग लक्षण वर्णन करून सांगायला लागले. तो आनंद स्वरूप आहे, तो अद्वय म्हणजे अद्वैत स्वरूप आहे, तो नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे. योगी पुरुष रात्रंदिवस ज्याचं ध्यान करतात तो परमात्मा आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगेयांचे, योगी पुरुषांचं जे ध्येय आहे तोच परमात्मा आहे. आमच्यासारख्या सामान्यांना कसा कळेल परमात्मा? तुम्ही एवढं अवघड सांगितल्यानंतर ते म्हणले त्यालाच आपल्यासारख्यांची दया आली आणि तो अद्वैत स्वरूप असणारा परमात्मा आणि सगुण साकार होऊन विटेवरती उभा राहिला. म्हणून जो आनंद अद्वय नित्य निरामय स्वरूपानं पाहिला जातो तोच परमात्मा विटेवर उभा आहे. ते हे समचरण साजिरे विटेवरी. कुठं आहे ती विट? म्हणले पहा भीमातिरी विठ्ठल रूप. भीमेच्या तीरावरती विठ्ठल रूपामध्ये आणि विटेवर तो परमात्मा उभा राहिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याला प्रत्यक्ष पहा. हो म्हणे पण तो सहजासहजी कोणाला न कळणारा आहे, सर्वांच्या पलीकडचा आहे, अकळ आहे, तो तुम्हाला कसं काय कळाला? ते म्हणले बरोबर आहे, तो सहजासहजी कोणाला कळत नाही, तो पुराणांना कळत नाही, त्याला श्रुती जाणू शकत नाहीत. पण तो परमात्मा पुंडलिकाकरिता साकार झाला. पुराणासी वाड श्रुती नेनती पार, तो झाला साकार पुंडलिका. तो पुंडलिकाकरिता साकार झाला आणि विटेवर उभा राहिला. म्हणून जो पुंडलिकाकरिता साकार झालेला आहे तोच परमात्मा आहे. बघा ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुम्ही उगाच काहीतरी सांगत असाल, तो विटेवर उभा राहिला आणि त्याची अशा पद्धतीने भक्ती केली जाते. हो म्हणे आम्ही करतो असं नाही, मी मोठ्या लोकांची पुरावे देतो म्हणे. कोण करतो त्याची भक्ती? तू का म्हणे ज्या ते सनकादिक देहात, सनकादिकांसारखे दिव्य संत सुद्धा त्याची भक्ती करतात. म्हणून सनक सनंदन सनातन आणि सनत सुजात चौघे जण भाऊ आहेत आणि हे सगळ्यात पहिले संत आहेत महाराज. भगवंताच्या 24 अवतारातला पहिला अवतार आहेत आणि सगळ्यात पहिले संत आहेत. ते संत ज्याची उपासना करतात तेच हे आमचं कुलदैवत पांडुरंग आहे. तू का म्हणे ज्या ते सनकादिक देहात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. कोणत्या कुळाचं? ह्या संतांच्या कुळातलं असणारं जे दैवत आहे आणि ते पांडुरंग परमात्मा आहे. तो कुठं उभा आहे? म्हणे तो भीमेच्या तटावरती आणि विटेवर त्यांनी अशा पद्धतीने समान चरण ठेवून विठ्ठल रूपामध्ये उभा आहे. ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. विठ्ठल रूपामध्ये तुम्ही त्याला पाहू शकता. असं तुकोबराय आपल्याला वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा द्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. प्रस्तुत. दरवर्षी फार आनंदाने आपण सर्वजण भगवंताची सेवा करत असतो. आम्हालाही दरवर्षी या सेवेत सहभागी होता येतं. यावर्षी हरिदिनीची असणारी ही कीर्तनरूपी सेवा ही भगवंताच्याच कृपेने तगणे आपण सर्वजण या ठिकाणी करणार आहोत. भगवत कृपा झाल्याशिवाय जीवनात काहीच प्राप्त होत नाही महाराज. भगवंताची सेवा जरी करायची म्हणलं तरी स्वसामर्थ्यानं करता येत नाही. तो करून घेतो म्हणूनच ती सेवा करता येते. सद्बुद्धी प्राप्त होते त्याची सेवा करण्याकरता आणि ती सद्बुद्धी देणारा तोच आहे महाराज. सगळ्या लोकांना नाही भगवंताची सेवा करावीशी वाटत. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते तोच त्याच्या भक्तीत पदार्पण करतो. भक्तीत पदार्पण करणारे फार असतात, पण त्याची अंतरंग भक्ती जर करायची असेल तर तोच करून घेतो. एरवी नाही घडत महाराज. बाह्यांगानं परमार्थ करणारे फार सापडतात पावला पावलाला. बाह्यांगानं अंतरंग परमार्थ आणि बहिरंग परमार्थ याच्यात फरक आहे ना. बहिरंगानं कोणी परमार्थ करताना दिसेल, पण भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर बहिरंगाचा परमार्थ परमात्म्यापर्यंत जातच नाही महाराज. त्याला अंतरंगातलाच परमार्थ पाहिजे. हे अंतरंगातला काय प्रकार आहे? एखादं म्हणेल ना की अंतरंगातलं करायचं म्हणजे नेमकं कसं काय? आम्ही तर करतो. आम्ही रोज सकाळी उठलं की स्नान करतो, कपाळाला गंध लावतो, देवपूजा करतो. आम्ही गळ्यात माळ घातलेली, पंढरपूरला जातो, घरी येतो, पारायण करतो, सप्ताहाला जातो, कीर्तन ऐकायला जातो. एवढं तर आम्ही करतो. मग हे तर परमार्थाचंच त्यांनी साधन आहे. हे सगळं आम्ही करतो. तू म्हणतो मग आणखी वेगळा परमार्थ आहे. वेगळा कसा?
वेगळा नाही, हाच परमार्थ आहे. पण याच्यामध्ये एक विशेष असणारा भाव असला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे. घरी आई पण आपल्या तोंडावरून हात फिरवते फार प्रेमाने, आणि दाढी करायला गेल्यावर न्हावी पण तोंडावरून हात फिरवते. काही फरक आहे की नाही महाराज? फरक आहे ना, थोडाफार फरक असेल का नाही काय त्याच्यात? दिसताना तर दोन्ही क्रिया सारख्याच दिसतात. त्याच्यात फरक आहे. एकची तरुणांगी पतिपुत्रा ते आलिंगी. एक तरुण असणारी स्त्री आहे, ती आपल्या पतीला आलिंगन देते आणि ती पुत्राला आलिंगन देते. मुलगा जर थोडा मोठा जरी झाला असला, करता धरता जरी झाला असला, तरी आईला ती लेकरूच आहे. म्हणून पती पण डोळ्यासमोर आहे, मुलगा पण डोळ्यासमोर आहे. मग पतीला आलिंगन देणं आणि मुलाला आलिंगन देणं काही फरक आहे की नाही? क्रिया मात्र सारखीच दिसते, पण त्यात फरक आहे महाराज. कशातला फरक आहे? भाव. त्यात काय बदललंय? भाव बदललाय. पतीला आलिंगन देताना भाव वेगळा असतो आणि पुत्राला आलिंगन देताना भाव वेगळा असतो. असा भाव आहे. तसं त्यांनी महाराज बाहेरून तर सगळेच क्रिया करताना दिसतात, बहिरंगानं सगळेच परमार्थ करताना दिसतात. पण जरी बहिरंगानं परमार्थ सगळे करताना दिसत असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये अंतरंग भाव काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. बाहेरून त्यांनी लोकांच्या दाखवण्याकरिता, मी तुमच्यावर छाप करून घेण्याकरिता, तुम्हाला मी फार मोठा बुवा आहे, मला फार चिंतन मांडता येतं, तुमच्यावर वजन मारून घेण्याकरिता पण चिंतन करू शकतो. बुद्धी मिळाल्यावर काय करीत नाही माणूस? बुद्धीच्या जोरावर काही करता येतं. तुम्हाला रिझवण्याकरिता केलेला परमार्थ, मी धनाकरता केलेला परमार्थ, मी मानाकरता केलेला परमार्थ, फार क्लिष्ट प्रक्रिया मी तुमच्यासमोर मांडू शकतो. धन मानाकरिता उद्या वाहवा होईल ना, लोक म्हणतील वाह काय अवघड प्रक्रिया मांडल्या आणि विशेष चांगले ऐकायला मिळालं असं लोक म्हणतील. हे असं लोकांनी म्हणावं याच्याकरिता मी मांडणं, हे तरी काही परमार्थ नाही का? आहे, पण तो बाहेरचा आहे. पण मला भगवंतापर्यंत जायचंय, मला भगवंताचं दर्शन प्राप्त करून घ्यायचंय, मला भगवंताच्या साक्षात्कारापर्यंत जायचंय. असा भाव अंतकरणात ठेवून पंढरीला जाणं. घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणेल. सगळं विवेचन ऐकून अगदी शिल्क प्रमाण काढलंय, जे परफेक्ट त्या जागेवर बसतंय. देवा माझी सेवा घे, पण भाव शुद्ध घे, मला वरपंगात घालू नकोस. महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, तुम्ही आम्ही खेळीमेळी आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची, त्याच्याकरिताच हा 8 तास आहे, दुसरं काय आहे? सुरूच राहू द्या माईक. म्हणून प्रमाण द्यावं द्या माईक. करून घे, पण भाव शुद्ध असणारा जो दिव्य त्यांनी भाव आहे तो माझ्या अंतकरणात प्रगट कर, आणि मग माझ्याकडून सेवा कर. वरपंग नको. वरपंगानं सेवा आणि अंतरंगानं सेवा, भावयुक्त अंतकरणानं सेवा, याच्यात फरक आहे महाराज. फार साधू संत अंतरंग भावनेनं सेवा करतात, त्याच्यामध्ये दिव्य असणारा भाव आहे भगवंताच्या भेटीचा. मी हे सांगत होतो, पंढरीच्या रस्त्याला जात असताना वारकरी पडशी आणि पताक उचलतो, ज्यावेळेला उचलतो ना त्याच वेळ त्याच्या अंतकरणात भाव प्रगट होतात. मी चाललो आता, माझ्या देवाच्या दिशेनं चाललो आणि मला देव भेटणार आहे, मी देवाच्या भेटीकरिता चाललेलो. भाव आहे त्याच्या पोटातला, ओरिजिनल वारकरी. नाहीतर मग नाईलाज असतो जाणारी वारकरी फार असतात. लोक काय म्हणतील, या वर्षी वारीला आला नाही, लोकांमध्ये चर्चा होईल, यानं वारी बुडवली, असा कसा वारकरी, असं एखादं म्हणेल. म्हणून आमच्यासारखे तर असेच जातात महाराज, की तू बुवा असून वारी करीत नाही, त्याच्यामुळे आता नाईलाज असतो, जावंच लागेल. अशी नाईलाज असतो पंढरपूरला लोकलज्जे करता जाणारे वारकरी आणि भगवंताच्या भेटीकरिता कासावीस होऊन जाणारे वारकरी, याच्यात फरक आहे ना महाराज. जे लोकलज्जे करताना जावंच लागतं म्हणून त्यांनी आपण व्रतच घेतलेले, आता काय करायचं. आणि म्हणून अशा पद्धतीने जाणारा जो आहे तो वरपंगानं जातो, त्याला अंतरिम भाव प्रगट झालेला नसतो. आणि ज्याच्या अंतकरणात खरंच भगवंताच्या भेटीचा भाव प्रगट झालेला असतो ना, तो मात्र सारखा तळमळत राहतो. तुम्ही बघा, आमच्या दिंडीत तगणी आम्ही बाळनाथगडावरून पंढरपूरला पायी जायचो, आणि गुरसाळ्याच्या पुढे गेल्यानंतर तो त्या पादुका आहेत ना बाजूला एका, तुम्ही जर त्याच मार्गे जात असाल तर तुम्हाला माहिती आहे, असा कळस त्याने तिथून दिसत नाही, तिथून कळस पण अभंग मानला जातो. झळझळीत सोनसाळा कळस दिसतो स्वज्वळा, बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर, माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे, असं म्हणून फार बेभान होऊन वारकरी उड्या मारतात. नुसत्या उड्या नव्हतं मारत आम्ही, उड्या मारून झालं अभंग म्हणून की खाली झोपायचं रस्त्यात,
आणि असं गडबडा गडबडा लोळत लोळत अशा पद्धतीने भगवंताच्या दिशेनं जायचं. एक वेगळाच आनंद होता महाराज. तिथे एक धावा होता, धावा, त्याला काय म्हणायचं, धावा. तो अभंग त्यांनी म्हणायचा आणि धावायला सुरुवात, नुसतं पळायचंच महाराज. धावा धावा म्हणून त्यांनी महाराज भगवंताच्या दिशेनं पळा. वेगळाच आनंद आहे महाराज. त्या भगवंताच्या भेटीची उर्मी पोटात निर्माण होते. मी आता माझ्या माहेरा आलेलो आहे आणि माझा मायबाप मला आता प्रत्यक्ष भेटणार आहे. ही दिव्य उर्मी अंतकरणात त्यांनी उचंबळून वाहते. आणि मग भगवंताच्या भेटीकरिता कासावीस झालेला तो वारकरी येणं केनं प्रकारानं पांडुरंगापर्यंत कसा जाईन असा विचार करतो. आणि मग मात्र त्याची ती आर्त भावना पाहून भगवानही त्याला भेटण्याकरिता उतावळा होतो. तो का म्हणे, ऐसे आर्त ज्याची म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. त्याला काही आवडत नाही, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी. अशी अवस्था त्याची झालेली असते. ज्याची अशी अवस्था झाली त्याची चक्रपाणी वाट पाहे. देव सुद्धा त्याची वाट पाहतो. मग त्याला भगवंताची भेट झाली की काय सांगायचं महाराज. एवढा विलक्षण आनंद होतो, त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान लपतच नाही महाराज. तो बेभान होऊन अशा पद्धतीने भगवंताच्या छंदात नाचू लागतो. त्याला भगवंताच्या भेटीचा विलक्षण आनंद प्राप्त होतो. संत महापुरुषांकडे पाहिलं की हा आनंद ओसंडून वाहताना दिसतो. ते कायम समाधानी असतात महाराज, कायमस्वरूपी समाधानी. त्यांच्या जीवनामध्ये हजारो प्रतिकूल प्रसंग असतात, पण एवढे प्रतिकूल प्रसंग असले तरी सुद्धा चेहऱ्यावरचं समाधान मात्र त्यांच्या बिघडत नाही. एक वेळेला खायला मिळत नाही अशी अवस्था. ज्या तुकोबऱ्यांचा हा अभंग आहे त्यांचाच विचार करा. ते म्हणतात, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीती. अशी त्यांची अवस्था आहे महाराज. की घरात एकदा म्हणतात तुकोबऱ्यांच्या घरी चोर आले होते आणि चोर आल्यानंतर त्या चोरांनी चोरी करण्याकरिता ते छतावर गेले. पूर्वीच्या काळात घराला सवाने असायचे, धोरे. त्यांना वाटलं त्या धोऱ्यातून खाली उतरावं. मग वरती चढले. मग कळालं त्यांनी महाराज त्या सवान्यातून खाली डोकून पाहिलं. 2-4 लेकरं होते, दोघे पती पत्नी झोपलेले होते आणि लेकरं उखाडीत झोपले होते. उखाडी कळतं ना तुम्हाला, म्हणजे खाली अंथरूणच नव्हतं ना, अंगावर पांघरायला तर नाही. उखाडी म्हणजे खाली अंथरालाच काय नाही तर पांघराला काय असेल. आणि सगळ्या त्यांनी लेकरांची अशी अवस्था चोरांनी पाहिली. मग चोरांना असं वाटलं की गरीब परिस्थितीने आपण इथं चोरी करायला आलो. म्हणतात त्या चोरांनी त्या सवान्यातून घोंगड्या खाली टाकल्या. चोरांनी घोंगड्या टाकल्या का तर त्यांनाच काय नाही, आपण कुठं त्यांचं चोरायचं. चोराला सुद्धा धाक पडतो. अशी आमची अवस्था. जाऊ पडती भिके कुत्रे घर राखीते. अशी अवस्था. घरात खायला काय नाही. घरात चतुर्थीचा चंद्र जर ओवाळायचा असला तर घरातूनच ओवाळायचा, बाहेर जायचं नाही. घरालाच खिंडारं पडलेले वरती. केळीवर नारळी, चुलीवर हरळी, आहे की नाही. घर चंद्रमौळी. चंद्रमौळी म्हणजे घरातूनच चंद्र ओवाळायचा. चुलीवर हरळी उगवल्या. कधी उगवतील हरळी? तेवढ्यानंच नाही, वर्षानुवर्ष जर चूल घरात ठेवली नाही पेटवली तर हरळ नाही उगवणार. त्याच्यावर पाणी पडावं लागेल. बेगर पाणी पडता कशी हरळ उगवल? म्हणजे पेटली तर नाहीच नाही. वर खिंडारं पडलेले घराला आणि त्याच्यातून पावसाचं पाणी चुलीवर आणि डायरेक्ट हरळी. पाणी पिण्याकरिता केळी आणि त्याच्यावर त्या नारळाची करवंटी, केळीवर नारळी. अशी अवस्था. खायला काय नाही. परिस्थिती मोठी भयंकर आहे. पत्नी एक अन्न करता मेली. फार भयंकर परिस्थिती. एक लेकरू मांडीवर पाणी 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 म्हणून प्राण सोडला लेकरांना. अशी अवस्था. एवढी भयंकर अवस्था असून सुद्धा जर चेहरा पाहिला तुकोबरायांचा, सदाची समाधान तेने, सदाची समाधान सदाची समाधान तेने, सदाची समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा तेने. समाधान चेहऱ्यावर अजिबात बिघडलं नाही. समाधान तर बिघडलं नाहीच नाही, पण दुःख भोगताना सुद्धा तोंडातून शब्द बाहेर पडले. लक्षपूर्वक ऐका. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जना माझी. बायको कर्कश होती, बरं झालं म्हणले देव. कर्कश बायको भेटली, फार चांगलं झालं. लोकांमध्ये दुर्दशा झाली, बरे झाले. समाधान ढळालं नाही. म्हणजे एक बायको अन्न करिता, एक पत्नी अन्न करिता मेली. म्हणे बाईल मेली, मुक्त झाली, देवे माया सोडविली. समाधान नाही ढळालं महाराज. बायको मेली तरी समाधान तसंच आहे. आता मरू नये कोणाची.
पण विचारा त्याला काय त्रास होतो आणि कुठं वेदना होतात, फार महत्त्वाची गोष्ट आहे. किती वेदना त्यांनी महाराज. पण ते म्हणले बरं झालं, दिवाळं निघल्यावर कोणाला चांगलं वाटेल का? बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरी या दुष्काळी पिढ्या केली, दुष्काळ पडला, द्रव्य तगणे गेलं, मानही गेलं, सगळे आटाआट झाली, तरी समाधान नाही बिघडलं महाराज. बघा किती प्रतिकूल गोष्टी सांग. यातलं एकतर आहे का आपल्या जीवनात? आपलं काय घर खिंडारं पडलेलं आहे का? आपल्या चुलीवर कुठं हरळे उगवल्यात? शक्य तरी आहे का महाराज? आहे लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो ते? कोणाची बायको अन्न करून मेली दाखवा तरी मला, एखाद्याचं लेकरू पाणी करून मेलेलं दाखवा तरी मला. एवढी वाईट परिस्थिती आली, पण एवढी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा चेहऱ्यावरचं समाधान अजिबात बिघडलं नाही महाराज. का बरं नाही बिघडलं? त्याचं उत्तर त्याने दिलं. ते म्हणे सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सदैव हरिकथा. सदैव त्याने महाराज भगवंताचं नामस्मरण कायमस्वरूपी समाधान चित्तामध्ये आहे, कायम समाधानीच आहेत महाराज. हे समाधानाचं मर्म आहे. हे नामचिंतन केल्यानं, ही कथा केल्यानं समाधान प्राप्त झालं. म्हणजे नेमकं काय? नामचिंतन केल्यानं समाधान प्राप्त झालं. कसं काय झालं? भगवंताची कथा केल्यानं समाधान प्राप्त झालं, कसं काय झालं? त्याचं कारण आहे का? लक्षपूर्वक आहे का? त्याच्या विरुद्ध परिस्थिती आपली असते. आपलं फार चांगलं असतं, पाची बोटं तुपात असतात, पण आपल्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले असतात. समाधान कधीच नसतं. त्यांना राहायला घर नाही, आपण त्यांनी बंगल्यात राहतो तरी समाधान नाही. त्यांची बायको मरून गेली अन्न करता करता, आपलं फार चांगलं तरी पण समाधान नाही. न समाधानी असण्याचं कारण काय? आपलं जे चित्त आहे ना, हे संसाराच्या दिशेनं प्रवाहित झालेलं आहे, आणि त्यांचं जे चित्त आहे ते परमात्म्याच्या दिशेनं प्रवाहित झालेलं आहे. फरक आहे महाराज. आपलं चित्त संसाराचं चिंतन करतं रात्रंदिवस. संसाराचं स्वरूप जरा तपासून बघा कसं आहे. संसार असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. असत आहे महाराज संसार. असत कशाला म्हणतात माहिती आहे? ज्याची तिन्ही कालात प्रतीती येत नाही त्याला असत असं म्हणतात. जे तिन्ही कालात दिसत नाही, मग संसार तर दिसतो, मग त्याला असत कसं काय म्हणतात? ते तुम्हाला दिसतो. शास्त्र दृष्टीने पाहिलं, संतांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले. साधू संतांच्या दृष्टीनं प्रपंच झालाच नाही, तो अत्यंत असद्रूप आहे. फार महत्वाचा विचार आहे. तो त्यांनी महाराज जड आहे, तो दुःखरूप आहे. परमात्मा मात्र सत्य स्वरूप आहे, परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. असं एक प्रमाण आहे महाराजांचं. ते म्हणतात, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. जो मनुष्य ज्याचं ध्यान करतो त्याचं मन सुद्धा तसंच होतं. म्हणून सल्ला दिला, म्हणवनी अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. मन ज्याचं चिंतन करतं आणि तो मनुष्य आणि त्याच पद्धतीने प्रवाहित होतो, त्याचं ते स्वरूपच होतं महाराज. मनानं जर असंच जड दुःखरूप संसाराचं चिंतन केलं तर मनुष्य स्वाभाविकपणे दुःखी होईल. आणि मनानं जर त्यांनी सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचं चिंतन केलं तर माणूस त्यांनी स्वाभाविकपणे आनंदी होईल, समाधानी होईल. महत्वाचा विचार आहे. याचा थोडा ट्रबल कमी केलं पाहिजे. ट्रबल कमी करा. मनानं त्यांनी भगवंताचं चिंतन करावं. जगद्गुरु तुकोबाराय समाधानी का आहेत? बाकीच्या लोकांना प्रश्नच आहे महाराज, याच्या जीवनात एवढी प्रतिकूलता आणि एवढं समाधान, कशामुळं समाधान प्राप्त झालं असेल विचारायलाच गेले. लोकांना दम निघत नाही. बऱ्याच वेळेला संशय काढून टाकलं पाहिजे, डोक्यात ठेवू नये. संशय फार वाईट असतो. कशामुळे एवढे समाधानी असतील? ते पटाडे महाराज होते, वैकुंठवासी नामदेव महाराज पटाडे. ते एक दृष्टांत सांगायचे. एक माणूस पारावर जाऊन बसायचा, मोकळा, काही काम नाही धाम नाही, पारावर बसला की एक त्यागणी महाराज म्हशीवाला होता, तो आपला म्हशी सोडायचा आणि रानात घेऊन जायचा. त्यातली एक म्हैस होती, तिला अशी शिंग होती, तिचे एकात एक गुंतलेले असे शिंग होती गुंतलेले. तो पारावर बसल्या बसल्या रोज विचार करायचा, याच्यात आपलं मुंडकं जाईल का? रोज विचार करायचा, मग याच्यात आपलं मुंडकं जाईल का? त्याचा विचारच होता सारखा. एक दिवशी त्याने मन घट्टच केलं, म्हणलं रोज विचार करण्यापेक्षा आज प्रयोगच करून बघू. म्हशी समोरून आली, घाई उठला असाच पळाला. त्या म्हशीचं शिंग त्याने धरले असे दोन्ही हातात, त्याच्यात मुंडकं घातलं
आता मुंडकं घातलं असं ते गेलं त्याच्यात, पण ते बाहेर येईना ना. ते गुंतलं आता. म्हशीला वाटलं काय करतोय प्रयोग, म्हैस उधळली महाराज. इकडं पळ तिकडं पळ. आता त्याची फार मुंडकं त्याच्यात अडकलं. फार धावपळ झाली. सगळे लोक जमा झाले. आरडाओरडा झाला. म्हैस धरली आणि हळूच त्याचं मुंडकं काढलं. आणि मुंडकं काढल्यानंतर त्याला विचारलंय का शहाण्या माणसानं, बावळटा, म्हशीच्या शेंगात कुठं मुंडकं घालतात का, जरा विचार तर करायचा ना. तो म्हणला 6 महिने विचार करीत होतो. चला 6 महिने विचार करीत होतो. म्हणला याच्यात मुंडकं जाईल का माझं म्हणून. म्हणजे त्यानं मुंडकं गुतलं पण संशय काढूनच टाकला. संशयच नाही राहिला. महत्वाचा विचार, संशय ठेवूच नाही मनात माणसानं. जगद्गुरु तुकोबारांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं. एवढं समाधान, एवढी प्रतिकूलता आणि एवढं समाधान. अरे थोडं आपल्याला कमी पडलं की आपला जीव कासा विसरतो. आपण देवाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतो. आपलंच कर्म आपल्याला भोगायला येतं. आणि का न लगे रुसावे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया. इतरावर रुसण्याचं काय काम आहे. आपल्या संचितावर रुसावं. आपलं संचितच आपण तयार करू. आपलंच आपल्याला भोगायला येतं. म्हणून आपणच आणि आपले कर्म भोगत असतो. दुसऱ्यावर काय रुसायचं महाराज. वाईट जर प्रसंग जीवनामध्ये आले तर त्या वाईट प्रसंगांना सामोरं जाण्याची पण क्षमता असली पाहिजे. पण लोक तसं करीत नाहीत. चांगलं झालं का म्हणतात आपल्या भाग्यानं झालं, आणि वाईट झालं का म्हणतात देवानं केलं, असं म्हणतात महाराज लोक. असा लोकांचा स्वभाव आहे. पण तुकोबारांच्या जीवनात एवढं वाईट होऊन सुद्धा तक्रार नाही हो काही, अजिबात तक्रार नाही. समाधान बिघडलंच नाही. मग पाहणाऱ्या लोकांच्या मनात संशय, काय झालं असे, कसं काय एवढे समाधानी आहेत. विचारलंच पाहिजे जाऊन. मग गाठलंच तुकोबारायांना. म्हणे तुकोबा, एवढी वाईट परिस्थिती तुमच्या प्रपंचाची आहे आणि प्रतिकूलता आणि महाराज प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. सगळा मोडकाच संसार आहे. आणि एवढं असून तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. का समाधान आहे, कशा करता तुम्ही, कसे काय एवढे समाधानी राहू शकता. तुकोबराय हसले. तुकोबराय म्हणले, ही जगातली संपदा मिळाली नाही म्हणून काय झालं, मला धन प्राप्त झालेलं आहे. कोणतं धन आहे म्हणे, नसरे लुटिता मागे बहुता जनी जुनाट हे खाणी उघडली. मागे फार लोकांनी लुटण्याचा प्रयत्न केला पण तरी संपलं नाही. अशी जुनाट खाण सापडली. म्हणजे जुनाट हे खाणी उघडली. सिद्ध महामुनी साधक संपन्न जी हे जतन केले होते. सिद्ध महामुनी साधक संपन्न असणारे सर्व लोक, या सर्व लोकांनी जे धन जतन करून ठेवलेलं आहे ते धन मला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या धनामुळे मी त्यांनी समाधानी आहे. सगळे आश्चर्यानं पाहायला लागले, तुकाराम बाबाकडे काहीतरी धन आहे. काय धन सापडलं त्याने. महाराज तुम्हाला काय सापडलं ते सांगा. मग तुकोबाराय सांगायला लागले, जे सहजासहजी कोणाला सापडत नाही, जे सहज कोणाच्या हाताला येत नाही, ते परमार्थातलं श्रेष्ठ असणारं धन माझ्या हाताला आलेलं आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थरूपी धन प्राप्त झालं. त्या परमार्थात पदार्पण केलं. भगवंताचा छंद लागला, भगवंताची आवड लागली, भगवंताची भक्ती सुरू झाली, अंतरंग भक्ती सुरू झाली, भगवंताशी संवाद सुरू झाला, भगवंताशी बोलायला सुरुवात केली. आणि मग मात्र त्यांनी महाराज त्या भगवंतानं कृपा केली. आणि तो कृपाळू असणारा परमात्मा त्यांनी अशा पद्धतीने हाताला आला. आता देवच हाताला आला, मग कशाचं भयन, कशाची चिंता. हरी आला हाता मग चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. आता कशाची संसाराची चिंता आणि कशाचं भय. काय हाताला सापडलं म्हणे, हरी सापडला. देव प्राप्त झाला. देव प्राप्त झाला फार मोठी गोष्ट आहे महाराज. त्यांचा अनुभव आहे तो. देवच प्रत्यक्ष प्राप्त झाला. आणि म्हणून कायमस्वरूपी आनंदी आहेत त्याचं कारण देव प्राप्त झाला. कायमस्वरूपी समाधानी आहेत त्याचं कारण देव प्राप्त झाला. कशाची चिंता राहिली नाही त्याचं कारण देव प्राप्त झाला. कशाची भीती राहिली नाही त्याचं कारण देव प्राप्त झाला. सर्वांगानं चिंतन करून बघा, देव प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी निघूनच जातात. याच्याशी काय घेणं देणंच वाटत नाही. घर बांधणं महत्त्वाचं वाटलं नाही, देव प्राप्त करून घेणं महत्त्वाचं वाटलं. म्हणून देव प्राप्त झाला, बाकीचं नगण्य वाटायला लागलं. बायका पोरं त्यांनी जमा करण्याकरिता आणि प्रपंच वाढवण्याकरिता माझा जन्म झाला अशी भावनाच तुकोबारायांची नाही. त्यांची भावना एवढीच आहे, माझा जन्म देव प्राप्त करून घेण्याकरिता झालेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्त्वाचा मुद्दा सांगतोय.
कीर्तन ऐकत असताना कधी कधी एखादा शब्द आपल्या अंगावर घेत जायचा ओढून. खरंच सांगतो मी तुम्हाला. आणि आपण पण मनातल्या मनात विचार केला पाहिजे, आपला जन्म कशाला झाला. आपल्या सगळ्यांचा समज एवढाच आहे की माझा जन्म प्रपंच करण्याकरिता, नीटनेटका करण्याकरिता, लोकांच्या दृष्टीने चांगला प्रपंच करण्याकरिता, एवढ्याकरताच मी जन्माला आलो. सगळ्या लोकांचं धोरण हेच असतं महाराज. जर माझा प्रपंच कुठं मोडका दिसला तर लोक काय म्हणतील, लोक हसतील. मी जर गरिबीत त्यांनी जगायला लागलो तर लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहतील. म्हणून मी श्रीमंत झालो पाहिजे. बऱ्याच वेळेला त्याच्या मनात श्रीमंत होण्याची भावना नसते, पण लोकांच्या दृष्टीने मी श्रीमंत असो म्हणून श्रीमंती करता मरतो. खरी खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तो थोड्यात पण सुखी असतो महाराज, थोड्यात सुद्धा सुखी असतो. असे काही लोक मी पाहिले. खेड्यात जन्माला आले, लहानपण त्यांनी महाराज ढेकळात गेलं, 4-2 रुपये प्राप्त झाले. असा सुंदर त्यांनी मोठा बंगला बांधला. एका घरात गेलो मी मोठ्या बंगल्यात, आणि गेल्यानंतर त्याच्या आतमध्ये फ्रेश होण्याकरिता म्हणून लघवीला जायचं म्हणून म्हणलं मला आता जायचं 2 मिनटं. त्याने ते उघडून दिलं. उघडल्यानंतर त्याच्यात असा मोठा टब होता महाराज. टब कळतो तुम्हाला, आता लोकांना माहीत सुद्धा नाही. त्याचा जन्म ढेकळात गेला आणि त्याच्याकडे पैसे आल्यानंतर त्याने त्याच्या टब बांधला. खरं सांगा त्याची गरज आहे का त्याला? गरज नाही त्याला त्याची. पण त्याच्याकडे संपत्ती जमा झाली म्हणून त्याने लोकांच्या समोर प्रदर्शन करण्याकरिता हे सगळंचे सगळं वैभव दाखवायला सुरुवात केली. मोठी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. त्याला त्याची आवश्यकता नाही, पण लोकांना दाखवण्याकरिता. याचं कारण काय आहे? सगळ्या लोकांचा प्रवास हा लोकांकडे पाहून चालू आहे. जोपर्यंत लोकांकडे पाहून प्रवास कराल तोपर्यंत देव स्वप्नात सुद्धा येणार नाही. हे पक्क लक्षात ठेवा तुम्ही. जोपर्यंत लोकांकडे पाहून प्रवास कराल तोपर्यंत देव स्वप्नात पण येणार नाही. देव जर पाहिजे असलं तर सगळ्यात आधी एक मुद्दा जीवनामध्ये आणा. तुका म्हणे आता ऐका वचन. तुकोबराय म्हणतात माझं वचन ऐका. काय करा? त्यजो नियाजन भक्ती करा. मला जमनाच काय झालं स्वराला, याच्यामुळं होतंय का माझ्या घाशामुळं होतंय? स्वर तर बरोबर आहे, याचं ट्रबल कमी करा पूर्ण. इको द्या बरं थोडासा. हरी हरी विठोबा रखुमार, जय जय गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, हरे गोपाळ कुमार, गोपाळ कुमार. भक्ती करा, लोकांचा त्याग करा आणि भगवंताची भक्ती करा. लोकांकडे पाहून जगण्याचा जर विचार करत असाल, लोकांकडे पाहून आपल्या जीवनाची नियमावली जर तयार करत असाल, तुम्हाला जगता येणार नाही. तो माणूस कधीच समाधानी होत नाही. जगद्गुरु तुकोबाराय का समाधानी आहेत? त्याचं कारण सगळ्यात पहिला त्याग जर कोणाचा केला असेल तर लोकांचा केला. सांगू प्रमाण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. ते म्हणले देवती ही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची. त्यांनी देव धरला म्हणले, संतांनी देव धरला. पण कसा धरता आला देव? मग म्हणले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. धातू म्हणजे संपत्ती आणि जन म्हणजे लोक. सगळ्यात आधी संपत्तीचा नाद सोडला आणि लोकांचा नाद सोडला. डायरेक्ट समाधानी देवच प्राप्त झाला. देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल, हा त्याला उपाय आहे महाराज. दुसऱ्याकडे पाहूच नका अजिबात. कोण काय झाला आणि कोण कसा झाला, कोण किती झाला, कशा प्रकार, काहीच विचार नका करू. तो झाला तो झालाच. त्याला व्हायची इच्छा होती, त्यानं अट्टहास केला, तो झाला. मला नाही ना इच्छा. मला श्रीमंत व्हायची इच्छाच नाही. मला खायला भेटते ना महाराज, मस्त आहे. मला बंगला बांधायची इच्छाच नाही महाराज. माझ्या डोक्यावर छत आहे ना देवानं दिलेलं, मी समाधानी आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पण ते कुठं जमतंय माणसाला? ते नाही जमत माणसाला. त्याला दुसऱ्याचकडे पाहून पोटात जाळ होतो, असा भडका उठतो. असे जळके पावलाला सापडतात महाराज. हे काही गरज नसती, पण जळतात ना दुसऱ्यावर. त्याचं पाहिलं की भडका होतो, आणि भडका झाला का दम निघत नाही. मग हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्याने समाधान बिघडून जातं. त्याचं कारण एवढंच आहे महाराज. ज्याला देव पाहिजे त्याच्याकरिता सांगतोय. त्याने सगळ्यात पहिले 2 उपाय करा. एक तर त्याने धनाचा छंद सोडून द्या आणि जनाचा छंद सोडून द्या. हे 2 छंद सोडले की परमात्मा भेटेल. तुकोबाराने 2 छंद सोडले, जनाचाही त्याग केला आणि धनाचाही त्याग केला, आणि अखंड भगवंताचं चिंतन करत राहिले. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर मघाचं प्रमाण हरियाला आता हरीच सापडला. आणि हरी सापडला, ज्याला हरी सापडलं त्याला काय शिल्लक राहिलं? काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. त्याला काय वेगळं शिल्लक राहिलं?
म्हणून देव प्राप्त झाला. तुकोबरांनी संशय आलेल्या माणसाला सांगितलं. तो संशयानं गेला ना महाराज, एवढे समाधानी कश काय झालात? मग त्याने उत्तर दिलं, मला देव प्राप्त झाला म्हणून मी समाधानी झालो. असं म्हणल्यावर तो पुन्हा आश्चर्याने विचारायला लागला, महाराज तुम्हाला देव प्राप्त झाला इथपर्यंत कळालं, तुम्ही देवाच्या प्राप्तीमुळे समाधानी झालात इथपर्यंत कळालं. आम्हालाही आता वाटायला लागलं की तुम्ही जसे समाधानी आहात तसं आम्हालाही प्राप्त व्हावं, आणि देवाच्या प्राप्तीनं होत असेल तर देवच प्राप्त करून घ्यावा, म्हणजे आम्ही तुमच्यासारखे समाधानी होऊ. मग सांगा ना, तुम्ही देव प्राप्त करून घेतला ना, आम्हाला पण देव प्राप्त करून घ्यायचा आहे. कसा आहे तुमचा देव? काय त्या देवाचं स्वरूप आहे सांगा तर खरं. तुम्ही सांगा, आम्ही त्याचा अभ्यास करू, आम्ही त्याचा विचार करू, आम्ही त्याचं चिंतन करू. समाधानी असणारे तुकोबार आहे, जो देव प्राप्त झालेला आहे त्या देवाचं स्वरूप वर्णन करून सांगतायत, मला देव प्राप्त झाला आणि तो कसा आहे, तो असा आहे. आनंदद्वय नित्य निरामय, आनंदद्वय नित्य निरामय, आनंदद्वय नित्य निरामय, आनंदद्वय नित्य निरामय, आनंदद्वय. सांगितलं तुकोबार आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कशानं समाधान प्राप्त झालं? म्हणे देव प्राप्त झाल्यानं समाधान प्राप्त झालं, त्यांना देव प्राप्त झाला. मग आम्हाला पण समाधान पाहिजे, आणि देव प्राप्त झाल्यानं जर समाधान होत असेल तर आम्हाला पण देव प्राप्त करून घ्यायचा. सांगा ना, देव कसा आहे? कसा आहे म्हणल्यानंतर सांगितलं पाहिजे. मग तुकोबारांनी स्पष्ट निर्देश केला, तो कसा आहे? म्हणजे आनंद, तो आनंद स्वरूप आहे. अद्वय, तो अद्वैत स्वरूप आहे. नित्य, तो नित्य स्वरूप आहे. तो निरामय, निरामय स्वरूप आहे. योगी पुरुष ज्याचं ध्यान करतात तो आमचा देव आहे, तो असा आहे. फार महत्वाचा विचार आहे. देव जाणला पाहिजे. त्याला न जाणता जर देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असाल तर देव भेटून सुद्धा कळणार नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. जवळ असून पण कळणार नाही. महाराज आपल्या जवळ आहे देव, पण त्याचा परिचय जर नसला तर कसं काय कळेल? श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये श्री व्यासदेवाने भगवंताचा परिचय सांगितला. त्याचा परिचय सांगितला. हरिम हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. परिचय सांगितला. म्हणे सच्चिदानंद रूपाय, देव कसा आहे? जो सत्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद हे स्वरूप लक्षण आहे, त्याच्या स्वरूपाचा परिचय आहे. सच्चिदानंद रूपाय काय काम करतो? म्हणे विश्वोत्पत्त्यादि हेतवे. कसा त्याचा स्वभाव आहे? म्हणे 3 तापांचा नाश करतो. कसा आहे तुमचा देव? काय त्याचं नाव आहे? म्हणे श्रीकृष्णाय वयं नमः. परिचय सांगितला देवाचा. जोपर्यंत देवाचा परिचय होणार नाही तोपर्यंत देव मिळाला तरी पण अशा पद्धतीनं कळणार नाही. महत्वाची गोष्ट आहे, कळायला पाहिजे. एक भक्त होता, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक भक्त होता आणि अट्टहासानं भगवंताची सेवा करत होता, आणि भगवान भेटावा अशी त्याच्या पोटात फार इच्छा होती. देवानं विचार केला, बिचारा फार अट्टहास करतो, याला भेटलं पाहिजे. देव त्याच्या स्वप्नात गेला आणि स्वप्नात जाऊन सांगले, हे बघ भक्ता, उद्या सकाळी 11 वाजता मी तुझ्या घरी जेवण करायला येणार आहे. देवानं स्वप्नात त्याने आवाज आला देवाचा, आणि स्वप्नात त्याला सांगितलं देवानं, मी तुझ्या घरी उद्या 11 वाजता जेवायला येणार आहे. असा आनंद झाला. महाराज अर्ध्या रात्रीच जागा झाला. स्वप्न पडलं होतं ना रात्री, जागा झाला. त्याला झोपच येईना, देव येणार आहे, सगळ्या लोकांना बोलवलं पाहिजे. मंडपवाल्याला फोन केला, उद्या सकाळी पहाटे लवकर मंडप घेऊन ये, आपल्या दारात मंडप घालायचं. लगेच पाहुण्या रावळ्यांना फोन सुरू केला, उद्या देव येणार आहे, सगळ्यांनी त्यांनी जेवायला यायचं, देवाच्या दर्शनाला यायचं. लगेच आचार्याला फोन केला, लगेच ताबडतोब स्वयंपाकाची तयारी केली. देव जेवायला येणार आहे. फार मोठा स्वयंपाक करायचं ठरलं. मंडप घातला, स्वयंपाकाची तयारी झाली, स्वयंपाकही झाला. 11 वाजता देव येणार होता असं ठरलेलं आहे. देव आला. महाराज एका पाहुण्याच्या रूपानं आला. अमरावतीचा पाहुणा लांबून आला, फार लांबून आला. आणि आल्यानंतर त्यांनी म्हणला, हे बघ मी आलेलो आहे, आता तुझा फोन आला, सगळं काय झालं, फार दमून आलोय. म्हणला पहाटेच लवकर निघालो, तुझा फोन आल्यामुळे लवकर यावं लागलं. भूक लागली. म्हणला पहिलं खायला दे.
तुम्हाला देतो ना, स्वयंपाक तयार आहे. फक्त 9 वाजायचा उशीर आहे. लगेच तुला स्वयंपाक तयारच आहे, मला खाण्याकरताच आहे, फक्त देव येऊ दे म्हणला. आधी देवाला खाऊ घातलं की मग तुला लगेच जेवायला वाढतो. तू फार लांबून आला म्हणायची जाणीव आहे. म्हणला देव येऊ दे फक्त, मी लगेच तुला जेवायला देतो. कोण आलं होतं? देवच आला होता. नाही दिलं महाराज जेवायला. तू फार तिष्टाला त्याच्या दारात. तो म्हणला अरे फार जीव कासावीस झाला, दे ना बाबा जेवायला. नाहीच दिलं. मग भिकाऱ्याच्या रूपात आला. दुसऱ्यांदा आला भिकाऱ्याच्या रूपात. त्याला म्हणला साहेब द्या ना खायला काहीतरी, फार भूक लागली हो, 2-4 दिवसापासून काही खाल्लं नाही, थोडं खायला द्या ना. देईन म्हणलं खायला, पण देव आल्याशिवाय नाही देणार. तुला देईन म्हणलं, खाण्याकरताच तयार केलेलं. भिकाऱ्याला काय म्हणलं, कोणाला देईन पण देव आल्याशिवाय देणार नाही. भिकारी होऊन फार भीक मागायला लागला तरी दिलं नाही महाराज. गेला निघून. कुत्र्याने विचार केला, आपण शब्द दिलेला आहे, उद्या मी येणार आणि तुझ्या घरी खाणार. देवानं कुत्र्याचं रूप धारण केलं आणि कुत्रा होऊन आला आणि त्या डेगी भरल्याच होत्या लापशी, काय काय केलं असेल स्वयंपाक. कुत्र्याच्या रूपात आलेल्या देवानं त्या भांड्यामध्ये तोंड घातलं आणि भांड्यात कुत्रा तोंड घालतो हे पाहिल्यानंतर त्याला राग आला. त्यानं प्रत्यक्ष पाहिलं, हातात काठी घेतली आणि काठी घेऊन अशी पेचकटात घातली कुत्र्याच्या, ते क्याव 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 करीत त्यांनी पळालं महाराज. आता 3ऱ्यांदा आला होता, परत नाही आला. मग मात्र त्यांनी महाराज देव येऊ द्या, देव येऊ द्या करून सारे माणसं उपाशी त्यांनी बसवले. देव आलाच नाही. लोक निघून गेले. स्वयंपाक तसाच पडला, उपाशीच बसला. फार वाईट वाटलं. काय भामटाय म्हणला, देव येतो म्हणला ना अजून आला नाही, लोकांच्या मध्ये माझी आबरू घालवली म्हणला. असं करता करता पोटात अन्न नव्हतं पण झोप लागली त्याला. आणि परत एकदा आकाशवाणीनं आवाज दिला, भक्ता. म्हणला कालचाच आवाज आहे. तेव्हा मला तू त्यांनी माझ्याशी अजिबात बोल नको म्हणला. एवढ्या सगळ्या माणसात माझी आबरू घातली. मला म्हणला 11 वाजता येतो आणि तू आला नाही. देव म्हणला वेड्यात 3दा आलो होतो. 3दा? म्हणे कसं काय? म्हणे पहिल्यांदा अमरावतीचं पाहुणा खायला मागितलं, तो दिलंच नाही मला. नंतर भिकारी होऊन तुझ्या दारात भिकाऱ्यासारखा मागण्याकरिता आलो, मला तू दिलं नाही खायला. 3ऱ्यांदा असा विचार केला, आपण स्वतःच खावं देत नाही म्हणून कुत्र्याच्या रूपात आलो. अजून पाठीवरचा वळ गेला नाही रे. एवढी जोरात काठी मारली. खरं सांगा, देव आला होता की नाही? देव येत असतो की नाही? येत असतो. त्याच्याकरता आला होता की नाही? आला होता. मग काय झालं? देव आला पण याला कळाला नाही. देवाचा परिचयच नाही महाराज. फार महत्वाचं, कळालाच नाही देव. जर देवाचा परिचय करून घेतला नाही तर देव आला तरी कळणार नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. फार महत्वाचं चिंतन आहे. त्याचा परिचय करून घेतला पाहिजे. देव असा आहे असं जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत देव येऊन पण तुम्हाला कळणार नाही. मग तुकोबारायांना त्यानं प्रश्न विचारला, तुम्हाला देव प्राप्त झाला म्हणून तुम्ही समाधानी झाले, कसा आहे देव? ते म्हणले आनंद स्वरूप आहे देव. देव म्हणजे आनंद. एखादं लक्षण जर करायचं असलं ते निर्दुष्ट लक्षण केलं पाहिजे. म्हणजे ते लक्षण लक्षावरच गेलं पाहिजे. ते लक्ष सोडून दुसरीकडे नाही गेलं पाहिजे. लक्षण करताना 3 प्रकारचे दोष नसावेत. एक आहे त्यांनी अतिव्याप्ती, दुसरा आहे अव्याप्ती आणि तिसरा आहे असंभव. हे 3 प्रकारचे दोष लक्षणात नसावेत. निर्दुष्ट लक्षण जर करायचं असेल तर. देव कसा आहे? ते म्हणले आनंद स्वरूप आहे. मग फक्त आनंद स्वरूपच देव आहे असं जर म्हणलं त्याची अतिव्याप्ती होते महाराज. कुठं जाते अतिव्याप्ती? हे बघा, गाय कशी आहे असं जर विचारलं, जिला 4 पाय असतात आणि 2 शिंग असतात तिला गाय म्हणतात, बरोबर? परत एकदा सांगतो, गाय कशी असते? जिला 4 पाय असतात आणि 2 शिंग असतात तिला गाय असे म्हणतात, बरोबर झालं? गायला 4 पाय असतात ना, 2 शिंग पण असतात. जिला 4 पाय आणि 2 शिंग असतात तिला त्यांनी गाय म्हणतात, असं आपलं पक्क ठरलं. आणि म्हैस समोरून आली, तिला किती पाय असतात? 3.5. किती? 4च असतात. शिंग किती असतात? 2. मग म्हशीला पण 4 पाय आणि 2 शिंग आहेत, मग म्हशीला गाय म्हणाल? शिळीला पण 4 पाय आणि 2 शिंग असतात, तिला गाय म्हणाल? नाही म्हणणार. मग गायीवर लक्षण जाण्याकरिता काय केलं पाहिजे? जिला 4 पाय असतात, जिला त्यांनी महाराज 2 शिंग असतात आणि जिला 4 सडा असतात, बरोबर? आणि तिच्या गळ्याला खालून काय असते ती? कांबळ असते. अशा पद्धतीने जिचं लक्षण आहे, जिचं दूध पवित्र असतं, अतिशय गोड असतं, वशिंड असतं गायीला, या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज जिला असतात तिला काय म्हणतात? गाय म्हणतात. निर्दुष्ट लक्षण करायचं असलं तर हे अशा पद्धतीने केलं पाहिजे. त्याचं लक्ष सोडून दुसरीकडे नाही गेलं पाहिजे.
हा महत्वाचा विचार. अतिव्याप्ती नाही झाली पाहिजे. म्हणे देव कसा आहे, तो आनंद स्वरूप आहे. आता लोक समाजात आनंदी नाहीत का? बायको केल्यावर आनंद होत नाही का? खरं सांगायचं, खोटं नाही बोलायचं. कीर्तन विठोबा बरेच दिवस लग्न जमत नव्हतं. सोयरीक आली, पत्रिका जुळली, सगळं जुळलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नवरदेवाला आनंद होत नाही का? होतो ना. बऱ्याच दिवसाचं लग्न झालेलं आणि संतती होत नव्हती. देवाच्या दयेनं त्यांनी महाराज सगळं काय व्यवस्थित जुळून आलं. मुलगा झाला. 10 वर्षांनी 12 वर्षांनी मुलगा झाला. काय झालं? मुलगा झाल्यावर काय होतं? आनंद होतो का नाही होत? होतो ना. मग आता बायको म्हणजे काय देव आहे का? मुलगा म्हणजे काय देव आहे का? संपत्ती प्राप्त झाली ना आनंद झाला. संपत्ती म्हणजे काय देव आहे का? त्याच्यावर अतिव्याप्ती झाली ना महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्याची अतिव्याप्ती विषयावर झाली. विषयावर झाली. देव आनंद स्वरूप आहे असं म्हणलं तर विषयातून आनंद प्राप्त होतो. मग लोक म्हणतील ज्या अर्थी बायको केल्यानं आनंद प्राप्त झाला त्या अर्थी बायकोच देव आहे. उद्यापासून हिची आरती ओळा. जे देव जे देव जे माझी बायको, जे तुम्ही सांगाल ते आम्ही ऐको. बस आरतीच लगेच तयार. बायको म्हणजे काय देव आहे का? अतिव्याप्ती झाली ना महाराज. आनंद. मग मात्र त्यांनी महाराज ते कमी पडलं लक्षण, ते दुसरीकडेच गेलं. म्हणून पुन्हा त्यांनी लक्षणात आणण्याकरिता सांगितलं अद्वय. तिथं त्यांनी महाराज भिन्नता आहे. त्या आनंदात त्यांनी वैषम्य आहे. त्याच्यात व्याभिचारिता आहे. बायकोचा आनंद आहे महाराज, नाही असं नाही. बायको केल्यावर आनंद होतोच, पण कायम टिकत नाही ना. खरं आहे ना महाराज, कायम टिकत नाही. सुरुवातीला बायको केल्यावर जेवढा आनंद असतो, खरं सांगा 2-4 वर्षानं तेवढा राहतो का? लग्न जमल्यानंतर पक्क झालेल्या साखरपुडा झाला, लग्नाची तारीख निघाली, पोरं लगेच ताबडतोब दम खात नाहीत ना, बोलायला सुरुवात करतात फोनवर. तो मुलगा मुलगी एकमेकाशी फोनवर बोलतात. ते तासन तास बोलतात. त्यांना तास 2 तास कुठे निघून गेले कळत सुद्धा नाही. अशी तिच्याशी त्यांनी महाराज तो बोलत राहतो, ती त्याच्याशी बोलत राहते, इथपर्यंत खरं आहे. पण हेच लग्नाला 2-4 वर्ष झाल्यानंतर त्यांनी महाराज तीच बायको त्याच्याकडे पाहून तरसून म्हणते, अहो एखादा फोन तर करीत जा दिवसातून. तुम्हाला नाही कळत? आपण काय संन्यासी थोडेच आहोत? आपल्याला काय, आपण काय संन्यास थोडाच घेतला? आपल्याला माहित नाही का या सगळ्या प्रक्रिया? मग सुरुवातीला 3 तास पुरत नव्हते तिच्याशी बोलायला, आणि 4 वर्षानंतर 3 मिनिटं सुद्धा बोलू शकत नाही. याचं कारण काय? तिच्यात आनंद नाही का? आहे ना, होता ना आनंद, पण तो सुरुवातीलाच होता, नंतर नाही राहिला. सुरुवातीला चंद्रमुखी, थोड्या दिवसानंतर सूर्यमुखी, नंतर ती होते ज्वालामुखी. मग ती ज्वालामुखी झाल्यावर हा होतो अंतर्मुखी. मग आमच्यात ज्ञानबा तुकाराम हे अंतर्मुखी होण्याचं लक्षण. हे असं आपोआप होतं. मला एवढंच सांगायचं, बायकोतच जर आनंद असताना तर चिरकाल टिकून राहिला असता. हा महत्वाचा विचार आहे. मुलगा झाल्याचा आनंद झाला, आणि जेव्हा पेढे वाटायला सुटतो ना, काय आनंद, त्याच्या डोळ्यातून पाणी थांबत नाही महाराज. मुलगा झाला, मुलगा झाला, फार आनंद होतो. हा मुलगा झाल्यानंतर पेढे वाटणारा जो आहे ना, तो मुलानं कमरात लात घातल्यानंतर पेढे वाटतो काय? वस्तुस्थिती आहे, सांगत नाहीत भामटे. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, घरोघर धामधूम असते, पण ते सांगायचं कोणासमोर? आपले दातन आपलेच होट असतात महाराज. हा महत्वाचा विचार आहे. त्यावेळेला राहतो का आनंद मुलगा झाल्याचा? नाही राहत. मला एवढंच सांगायचं, विषयाच्या ठिकाणी एकवाक्यता नाही. विषयात जरी आनंदाची प्रतीती झाली तरी ती कायमस्वरूपी राहत नाही. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ते त्यांनी महाराज अनेक आहेत विषय, एक नाही ना. त्याच्यात अनेकता आहे, भिन्नत्व आहे. परमात्मा मात्र भिन्न नाही. तो आनंद स्वरूप आहे इथपर्यंत ठीक आहे, पण तो अद्वैत आहे. तो एकच आहे. बायकोत वेगळा, मुलात वेगळा, आणि याच्यातून न राहणारा आनंदाचा भास आहे याच्यामध्ये फक्त. पण परमात्मा अद्वैत स्वरूप आहे. मग तो अद्वैत आहे, तोच खरा त्याने परमात्मा आहे. मग जे अद्वैत आहे त्याला परमात्मा म्हणायचं, असं ठरलं. आता ते म्हणले आनंद अद्वय, अद्वैत स्वरूप आहे, ज्याच्यात 2पणा नाही असा परमात्मा आहे, त्याला परमात्मा म्हणा. मग म्हणले आकाश दिसतं की नाही आकाश आपल्याला? असं म्हणले भारतात थोडं आकाश कमी पडलं, म्हणून अमेरिकेकडे त्यांनी मागणी केली, आमच्याकडे आकाश कमी पडलेलं आहे आणि तुमच्याकडून थोडंसं आकाश पार्सल करा.
असं घेता येतं. जे इथं आकाश आहे ना तेच अमेरिकेत पण आहे. जे इथं आकाश आहे ते सगळ्या ब्रह्मांडात पण तेच व्याप्त आहे. आकाश एकच आहे. मग आकाशालाच देव म्हणा आता. कसा आहे तुमचा देव? म्हणले आनंद स्वरूप आहे. मग आनंद स्वरूप म्हणल्यावर त्याची आतव्याप्ती विषयाकडे गेली. मग विषय काय एक नाहीत, विषय अनेक आहेत. मग परमात्मा एक आहे म्हणले, आनंद स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप असावं आणि एक असावं, त्याला परमात्मा म्हणा. मग आकाश एक आहे, त्याला परमात्मा म्हणा. म्हणे आकाश जरी एक असलं ना तरी सुद्धा ते त्यांनी महाराज प्रलय काल झाल्यानंतर सगळं संपून जातं. पृथ्वी आप तेज वायू आकाश ते सगळं संपून जाणार आहे. ते त्यांनी नित्य राहत नाही, ते नित्य नाही महाराज. प्रलय झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी संपून जात असतात. म्हणून आकाशाला देव म्हणता यायचं नाही. देव असा आहे जो नित्य आहे, आनंद अद्वय नित्य, तो कायमस्वरूपी राहणार आहे, नित्य स्वरूप आहे. हा महत्वाचा विचार आहे. परमात्मा नित्य आहे. आमचा विठोबा कसा आहे? जो आनंद स्वरूप आहे. आमचा देव कसा आहे? जो अद्वैत स्वरूप आहे. आमचा देव कसा आहे? जो नित्य स्वरूप आहे. त्याला नित्य म्हणा. पण नित्य म्हणल्यावरही अतिव्याप्ती जाते प्रकृतीवर. प्रकृती ही प्रवाह रूपानं नित्य आहे. प्रकृती ही प्रवाह रूपानं जरा जड आहे थोडंसं. आता मला आठवलं त्याला मी काय करू? माझा काय दोष आहे त्याच्यात? पण फार महत्वाचं, तुम्हाला देव ऐकायचं आहे ना. त्यांना देव प्राप्त झाला आणि ते समाधानी झाले. मग त्या समाधानाचं कारण त्यांनी सांगितलं. असं आहे. कसा आहे तुमचा देव? म्हणजे असा आहे आमचा देव, आनंद स्वरूप आहे. मग विचाराने खो घातला तो. म्हणला मग तर बायकोचा आनंद आहे, बायकोला देव म्हणा. म्हणे हा ते चुकतं आहे थोडंसं. मग काय करायचं? आमचा देव त्यांनी महाराज अद्वैत स्वरूप आहे. म्हणे मग आकाशाला देव म्हणा. आकाश पण अद्वैत स्वरूप आहे. एकटंच आहे, नित्य. मग आकाश जरी त्यांनी महाराज अद्वैत स्वरूप असलं तरी सुद्धा ते नित्य नाही. ते प्रलय झाल्यानंतर संपून जातं. म्हणून त्याला नित्य म्हणता येत नाही. मग प्रकृती ही नित्य आहे. परमात्मा नित्य म्हणले, त्याची अतिव्याप्ती आता प्रकृतीवर गेली. ही प्रकृती कायमस्वरूपी त्यांनी बदलत राहते. उपजेते नासे नासेले पुनर्दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे सारखं फिरणं चालूच आहे महाराज प्रकृतीचं. हे जरी संपून गेलं तरी ती प्रकृती त्याच जागेवर परत नवीन तयार करते. ही नित्य त्यांनी प्रवाहित होत राहते. हा महत्वाचा विचार आहे. कायमस्वरूपी प्रवाहित राहते. प्रकृती नित्य आहे प्रवाह रूपाने. मग प्रकृतीलाच देव म्हणा. ते म्हणले ती जरी नित्य असली तरी सुद्धा त्यांनी महाराज ती क्षयाती दोषानं युक्त आहे. तिचं क्षय होतं. प्रकृतीचा बाध होतो महाराज. कशानं होतो माहिती आहे? ब्रह्मज्ञानानं बाध होतो. ती प्रकृती निरामय नाही. निरामय जर कोण असेल तर फक्त परमात्माच आहे. त्याच्यात कोणताच विकार निर्माण होत नाही. प्रकृतीच्या ठिकाणी विकार निर्माण होतो आणि ती प्रकृती त्यांनी महाराज बाधित होते. कशानं? ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की प्रकृतीचा बाध होऊन जातो. आणि तिचा बाध झाला रे झाला की मग मात्र हे जगत नावाची प्रतीती काहीच शिल्लक राहत नाही. एक निरामय असणारं परमात्मा तत्व शिल्लक राहतं, जे शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. म्हणून त्यांनी महाराज त्याची आतव्याप्ती जरी प्रकृतीवर झाली, ती नित्य असली तरी सुद्धा त्या प्रकृतीचा सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने बाध होतो. म्हणून ती प्रकृती निरामय नाही, परमात्मा निरामय आहे. एक तुम्हाला पचलं नाही म्हणून त्याला जोडून दुसरं सांगावं लागलं. दुसरं पचलं नाही म्हणून तिसरं सांगावं लागलं. तिसरं पचलं नाही म्हणून चौथं सांगावं लागलं. म्हणजे आनंद स्वरूप आहे ते पचलं नाही. मग म्हणजे अद्वैत स्वरूप आहे ते पचलं नाही. मग त्यांनी नित्य स्वरूप आहे ते पचलं नाही. मग आता सांगायला लागले निरामय स्वरूप आहे. परमात्मा निरामय आहे, ज्याच्यात कोणत्याच प्रकारचा विकार नाही. कालही विकार नव्हता, आजही विकार नाही आणि उद्या पण विकार नाही. असं अविकारी अचल असणारं ते तत्व आहे आणि त्याचं नाव आहे परमात्मा. तोच आमचा देव आहे महाराज. आणि जे सगळेची सगळे दिव्य महापुरुष आहेत, जे योगी आहेत, अनेक प्रकाराने त्यांनी भगवंताचं चिंतन करणारे आहेत, ते योगी पुरुष आणि ते अचल असणाऱ्या निरामय असणाऱ्या परमतत्वाचं ध्यान करतात. त्याचं ध्यान त्यांनी महाराज जे योगी पुरुष करतात तो आमचा परमात्मा आहे. म्हणजे आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, योगी पुरुषांचं जे ध्येय आहे असा आमचा परमात्मा आहे. कसा आहे विचारलं ना, हा महत्वाचा विचार. कसा तुमचा परमात्मा आहे? मग म्हणले असा आमचा परमात्मा आहे. आपण वारकरी आहोत ना, आपल्या सर्वांना आपल्या आराध्य देवतेचं स्वरूप माहीत असलं पाहिजे. कसं आहे त्याचं स्वरूप हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. खऱ्या वारकऱ्याला त्यांनी महाराज परमात्म्याचं स्वरूप कळालं पाहिजे. हे परमात्मा स्वरूप त्यांनी अनादी आहे, हे अनंत आहे, सनातन आहे. काय आहे? सनातन आहे.
वारकरी संप्रदायामध्ये आराधना कोणाची केली जाते? सनातन तत्वाची केली जाते. म्हणून परमात्मा कसा आहे? मी सांगतो असं नाही, प्रमाण सांगतो. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा ज्ञानोबराय म्हणतात. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. म्हणून हा जो विठ्ठल आहे आमचा देव, तो त्यांनी सगुणाहून वेगळा, निर्गुणाहून वेगळा, दोन्ही विलक्षण दोन्ही वेगळाच आहे आणि ब्रह्मस्वरूप आहे आणि सनातन ब्रह्मस्वरूप आहे विठ्ठल हा. असा आमचा देव आहे. मला फार महत्वाचा विचार आहे. आता लोक म्हणतात वारकरी आणि सनातन वेगळं आहे, वारकरी संप्रदायाचा आणि सनातनाचा काही संबंध नाही असं म्हणणारे लोक त्यांनी झाले ना महाराज. हा कलीचा प्रभाव आहे. या कलीच्या प्रभावानं लोक असे उफाळून येतात. आता मी तिकडे गेलो तर मला परत जागेवर येता यायचं नाही, त्याच्यामुळे नाही गेलेलं चांगलं आहे की नाही. नको ना तो विषय. मग त्यांना कळायला पाहिजे होतं पत्रकार परिषद घेताना. त्यांनी राजरोज पत्रकार परिषद घेतल्या आणि मी कंबर बांधून आमच्या तोंडात मारलेलं म्हणायचं सुद्धा नाही बाई. का बरं नाही म्हणायचं? का नाही म्हणायचं सांगा ना तुम्ही मला. तुम्ही मिटिंगा घ्याल, तुम्ही पत्रकार परिषद जमा कराल, तुम्ही त्यांनी फळी पाडण्याकरिता नाना प्रकारचे षडयंत्र तयार कराल आणि लोकांच्या समोर त्यांनी याद्या वाचून दाखवाल. अरे ज्यांनी जन्म परमार्थाकरता घातला, ज्याने आपलं सगळं आयुष्य त्यांनी भगवत चिंतनाकरता घातलं आणि त्यांना तुम्ही त्यांनी घुसखोर म्हणाल आणि ते म्हणून मोकळे झाले ना. आम्ही ते असं म्हणले सुद्धा म्हणायचं नाही. का नाही म्हणायचं? तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्या सप्ताहात काही घोटाळा होईल, कोणी तुमच्यावर काय होईल काय नेमकं म्हणू द्या ना. मीच नाही म्हणलं पाहिजे, तुम्ही पण म्हणलं पाहिजे. मीच नाही म्हणलं पाहिजे. तुम्ही जर वारकरी आहात ना, तुम्ही जर सनातन ब्रह्मस्वरूपाला जर मान्य करत असाल तर तुम्ही पण म्हणलं पाहिजे. माझ्यावर आघात झालाय ना महाराज, माझ्या अंतकरणाला आघात झालाय. ज्या महात्म्यांची नावं घेतले असं आहे. आमचं हे पवित्र असणारं कपाळ कुठंच टेकवायसारखं नाही. कुठं टेकवाल? कुठं कोणाकडे पाहून टेकवाल? पांढरे कपडे घातले म्हणून, कंबर बांधून कीर्तन करतो म्हणून, कीर्तनाचे पाकिटं घेऊन जातो म्हणून, कशा करता पायावर डोकं ठेवायला? कोणाच्या ठेवू सांगा ना तुम्ही मला. कुठंच हे डोकं ठेवायला जागा नाही आणि जिथं डोकं ठेवायचं त्यांना घुसखोर म्हणतात. आता काय? जिथं हे डोकं ठेवल्याची जागा आहे, आपण सगळेजण जिथं नतमस्तक होतो ते महापुरुष महात्मे आहेत आणि त्यांच्या याद्या तयार झाल्यात. खरं सांगा, जिथं आमच्यासारख्याचे डोके त्यांनी महाराज टेकवतो आम्ही आणि त्यांची नावं घेतल्यावर पोटात वाईट नाही वाटायचं? वाटणार ना. वाईट वाटल्यावर बोलणार पण माणूस. हा महत्वाचा विचार आहे. आम्हाला काय करायचं कोणत्या पक्षाचं? आम्हाला काय करायचं तुमच्या गटाचं तटाचं? आम्ही काय राजकारणी थोडेच आहोत. आम्ही परमार्थ करणारी माणसं आहोत ना. एवढे दिवस तुम्ही कीर्तन ऐकता, एक शब्द तरी राजकारणातला महाराज मी सांगतो? अजिबात नाही. माझ्या तोंडातून पण येणार नाही महाराज ते कधीच. माझं कामच नाही ते. मग आम्ही बुवा लोक कंबर बांधून जर आमचा धर्म आणि परमार्थच सांगतो, आमचं काम करतो, तुम्ही पण तुमचं काम करा ना. तुम्ही कशाला आमच्यात उचापती करायला आता? तुम्ही एकादशीच्या दिवशी मांस खाता, तुम्ही नाही ते वागता, तुम्ही जसं वाटेल तसं तुमच्या मनानं स्वैर जीवन जगता आणि तुम्ही आमच्याकडे बोटं दाखवता, आमच्यावर अंकुश ठेवता. काय गरज आहे महाराज त्याची? म्हणून हे बोललं पाहिजे आणि गरज आहे या बोलण्याची. अहो एखाद्याला राग येत असेल, मी काय करू त्याला? माझा पर्याय नाही महाराज, गरज आहे. या गरजेपोटी मी तुमच्या समोर बोलतोय. रामकृष्णाने. म्हणून सगुण निर्गुण दोन्ही, आता नाही बोलत, दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल. माझा काय संदेश द्यायचा तो गेला ना महाराज. मी जाहीर निषेध करतो या गोष्टीचा, मला ते मान्य नाही. म्हणून त्यांना जसं त्यांचं मांडायचं त्यांनी स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे, तसं मला माझं मांडायचं पण अधिकार आहे ना महाराज. स्वातंत्र्यच आहे ना महाराज. भारताला स्वातंत्र्य मिळालं, मी माझं मांडणारच आहे. मी जाहीर निषेध करतो त्या गोष्टीचा. मला नाही आवडलं, माझ्या बुद्धीला नाही पटलं, ते आमच्या भावना दुखावल्या गेल्या, सरळ गोष्ट आहे. असू द्या. परमात्मा जाणून घ्यायचा आहे. कसा आहे परमात्मा? अहो तो सनातन आहे. तो त्यांनी महाराज असा प्रवाहित त्यांनी होत नाही प्रकृतीसारखा. प्रकृती त्यांनी महाराज प्रवाहित तो प्रवाहित होत नाही, तो आहेच. तो सत्य स्वरूप आहे. त्याचं ते स्वरूप आहे. ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात, हे सत्य ज्ञानानंत गगनात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर देव कसा आहे तुमचा? सगळ्या लोकांना आपल्या देवाचं त्यांनी महाराज ज्ञान झालं पाहिजे. हे जे आत्ता पहिल्या चरणात सांगितलं, याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. परमात्म्याचं स्वरूप लक्षण पण कळावं आणि परमात्म्याचं तटस्थ लक्षण पण कळावं. हा महत्त्वाचा विषय. काही लोक समाजात गेल्यानंतर फार छान 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 बोलतात, इतके गुळमट असतात की ज्याचं नव्हते.
ती एकांतात पाहिले पाहिजे कशी आहेत. नाही कळालं तुम्हाला? त्याच्या घरच्या लोकांना विचारलं पाहिजे, हा तर फार छान बोलतो सगळ्यांच्या समोर, कसं काय आहे? मग ते सांगतील याचं काय ऐकता. खरं सांगतो मी तुम्हाला, खरंच एका ठिकाणी गेलो महाराज मी, खरंच खोटं नाही सांगत नाही. वयोवृद्ध त्यांनी बाबा होते आणि आम्हाला पाहिल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. घरात नेलं, पारमार्थिक होते, त्यांच्याकडे साहित्य होतं, टाळ होते, मृदंग होता, विना होता, ग्रंथ होते, वयस्कर होते. राहुरीतली घटना आहे, कशाला कोणाचे नावं सांगू, पण घडलेली घटना सांगतो. आणि ते बाबाला फार आनंद झाला मला पाहून. त्यांनी फार हाताला धरूनच घरात ओढीत ओढीत नेलं. आजी पण आली मागून, आजी चांगली होती त्याच्यापेक्षा. आणि ते सांगायला लागले मला, ते म्हणले हे बघा हा मृदंग आहे, हा विना आहे, हे माझा हार्मोनियम आहे, हे माझे ग्रंथ आहेत, मी असं चिंतन करतो, मी असं भजन करतो, असं सांगत होते. आजी त्याच्या मागून माझ्याकडे पाहत होती, म्हणजे माझं तोंड बाबाकडे होतं आणि आजी बाबाच्या मागं उभी होती आणि बाबाच्या मागं उभं राहून माझ्याकडे पाहून त्यांनी बाबाच्या मागून सांगत होती, याचं काय ऐकता, तोंडाचा बाजार. असे या शब्दात त्याला जरा थोडं ऐकायला कमी होतं. याचं काय ऐकता, त्याचा तोंडाचा बाजार, असं म्हणली महाराज ती. म्हणजे तो जरी मला दाखवीत असला बाहेरून, तरी ओरिजिनल काय ते तिला माहिती आहे. त्याचं ओरिजिनल जे स्वरूप आहे ते तिला चांगल्यापैकी माहिती आहे, म्हणून ती मला सांग याचं काय ऐकता. तसं बाहेरून दिसणं आणि आतून असणं याच्यात फरक असतो. तसा देव बाहेरून त्यांनी विटेवर उभा राहिल्यासारखा दिसतो. तो सावळा सुकुमार असा त्यांनी महाराज कमरेवर हात देऊन समान चरण ठेवून उभा राहिलेला दिसतो तो बाहेरून. पण बाहेरून जरी असा दिसत असला तरी त्याचं आतून काय स्वरूप आहे कळालं पाहिजे ना. म्हणून ते आतून सांगायला सुरुवात केली, आधी आतून जाणून घे असं आहे. नाही तर बाहेर फार लोक छान बोलतात, मला घरात जर नाही चांगले बोलले तर घोटाळा होत. ज्ञानोबाराने उभी दिली, ज्ञानोबा त्याला मूर्ख म्हणतात. ते म्हणतात ना तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. ज्ञानोबा त्याला मूर्ख म्हणतात. घरी आई बापा बरोबर चांगलं बोलत नाही, त्यांची धुसफूस करतो, त्यांच्यावर तोंड टाकतो, कायमच त्यांचा पान उतारा करतो आणि लोकांमध्ये फार मान्यतेला प्राप्त झालेला आहे, तो मूर्ख आहे म्हणले. म्हणजे त्याचे दोन रूप आहेत, आतलं एक आणि बाहेरचं एक. हे झालं संसारातलं. तसं परमात्म्याचं सुद्धा आहे म्हणा, त्याचे दोन रूप आहेत. पण असे नाहीत ते. हे संसारातलं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. देव असा नाही, देव अंतरंगानं जर पाहिला तर कसा आहे म्हणले, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे असा आहे म्हणलं. तो कसा आहे प्रश्न आहे बरं. तुम्ही अजून बारकाय नाही का, तुकोबाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून संशय झालेल्या व्यक्तीनं तुकोबाऱ्यांना विचारायला सुरुवात केली. मी सूत्रबद्ध बोलतोय आणि विचारलं त्यांनी, तुम्ही एवढे समाधानी का? ते म्हणले मला देव प्राप्त झालाय म्हणून मी समाधानी आहे. अरे तुम्हाला देव प्राप्त झाल्यामुळे एवढं समाधान प्राप्त झालं, कसा आहे तुमचा देव? मग त्यांनी सांगितलं आनंद स्वरूप आहे, अद्वैत नित्य निरामय स्वरूप आहे, योग्यांचं परमध्येय असा असणारा माझा देव आहे. कसा आहे त्याचं उत्तर दिलं. मग पुढचा प्रश्न विचारला, असा आहे हे कळालं, कुठे आहे, कुठं राहतो, कोणत्या ठिकाणी राहतो हे तुम्ही स्वरूपानं सांगितलं, इथपर्यंत कळालं. पण असा असणारा जो तुमचा देव आहे कुठं राहतो मग सांगायला सुरुवात केली. समचरण साजिरे विटेवारी, समचरण साजिरे विटेवारी, ते समचरण साजिरे विटेवारी, ते समचरण साजिरे विटेवारी. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे असा आहे देव हे कळालं. तो कसा आहे हे कळालं, कुठं राहतो ते सांगा. मग तो कुठं राहतो म्हणल्यानंतर मग सांगायला सुरुवात केली. जे आता तुम्ही वर्णन ऐकलं ना तो असा आहे, तोच परमात्मा, तेच सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म, ते विटेवर उभं आहे. ते हे ते आतापर्यंत जे वर्णन करून सांगितलं ना ते. आणि हे समचरण साजिरे विटेवरी. समान चरण साजिर म्हणजे सुंदर, सुंदर असणारे समान चरण विटेवर ठेवून उभा आहे. कोण? ते जे आनंद स्वरूप आहे ना तेच विटेवर उभा आहे. जे अद्वैत स्वरूप आहे ना तेच विटेवर उभा आहे. जे नित्य स्वरूप आहे तेच विटेवर उभा आहे. जे निरामय स्वरूप आहे तेच विटेवर उभा आहे. आणि योगी ज्याचं ध्यान करतात ना तेच विटेवर उभा आहे. महत्वाचा विचार आहे. कुठे आहे तुमची विट? विटेवर उभा इथपर्यंत कळालं.
पण कोणत्या विटेवर, कोणत्या ठिकाणी विटा आहे? मग म्हणले पहा भीमा तिरे विठ्ठल रूप, जे भीमेच्या तीरावर समान चरण विटेवर ठेवून आणि विठ्ठल रूपामध्ये उभा आहे, हे त्याचं लक्षणच आहे. पण हे कोणतं लक्षण आहे? हे तटस्थ लक्षण आहे. आणि आतापर्यंत जे सांगितलं ते कोणतं लक्षण आहे? ते स्वरूप लक्षण आहे. स्वरूप लक्षणानं असा आहे परमात्मा. काही लोक परमात्म्याला निर्गुणच समजतात महाराज, हा महत्वाचा विचार आहे. निर्गुणच समजतात. त्यांनी परमात्मा सगुण होऊ शकतो अशी भावना सुद्धा मनाला स्पर्श करू दिली नाही. फार महत्वाचा विचार आहे. ते त्याला निर्गुण समजतात. ते निर्गुण समजतात म्हणून त्याचा आनंद त्यांना घेता येत नाही महाराज, हा महत्वाचा विचार आहे. तो आनंद स्वरूप आहे हे त्यांना कळालेलं आहे, पण आनंद घेता येत नाही. तो आनंद घेण्याकरिता त्याला सगुण रूपातच पाहिलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. त्याला सगुण रूपात तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला त्याचा आनंद प्राप्त व्हायचा नाही. त्या आनंदात निमग्न होण्याकरिता, तुम्हाला समाधानी होण्याकरिता त्याला सगुण साकारच करून तुमच्या डोळ्यासमोर उभं करावं लागेल. नाही तर तो सर्व ठिकाणी आहेच ना महाराज. तो चराचरात गच्च भरलेला आहे. तो कणाकणात व्यापक आहे. तो सर्वांच्या पलीकडचा आहे. तो नित्य स्वरूप आहे. तो निरामय स्वरूप आहे. हे त्याचं स्वरूपच आहे. सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचे प्रावरण, नाही रूप, नाही वर्ण, नाही गुण जेथे, असा आहे तो. सगळ्या ठिकाणी गच्च हरी हा व्यापक सर्वगत, हातव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त असू द्यावे सादर. सर्व ठिकाणी हरी आहेच. मग सर्व ठिकाणी आहे, मग हे सांगायची काय गरज आहे? ते हे समचरण साजरे विठ्ठल. आणि पहा भीमात्री, सगळ्या ठिकाणी एकीकडे म्हणता विठ्ठल जळीस तळी भरला, आणि एका ठिकाणी म्हणता तो विटेवर उभा राहिला. आणि नेमकं काय तुमचं खरं धरायचं? हे म्हणायचं की हे म्हणायचं? हो, दोन्ही एकच आहे. दोन्ही मुद्दा समजून सांगण्यासारखा लक्षपूर्वक आहे का? तो विठ्ठल चराचरात गच्च भरलेला आहे, हे खरंच आहे. आणि तो विठ्ठल त्यांनी महाराज विटेवरती उभा राहिलाय, हे खरंच आहे. प्रमाण सांगतो ते म्हणजे अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. सगळं जर ब्रह्मरूप आहे, सगळ्या ठिकाणी जर विठ्ठल भरलेला आहे, मग कमरेवर हात देऊन जिथं विटेवर त्यांनी मूर्ती दिसते त्याच्यात विठ्ठल नाही का? सरळ सरळ गोष्ट आहे. तो सगळ्याच ठिकाणी व्यापक आहे. पण सगळ्या ठिकाणी व्यापक असणाऱ्या विठ्ठलाला जर भोगायचा असेल, त्याचा आनंद जर घ्यायचा असेल, तर तो सगळ्या ठिकाणी व्यापक जमत नाही. त्याचा आनंद घेण्याकरिता ठराविक एखाद्या ठिकाणी जावं लागतं. हा महत्वाचा विचार आहे. तान्ह लेकरू आहे, ते आईच्या सान्निध्यात आहे, त्याला फार भूक लागलेली आहे. आणि भूक लागल्यानंतर त्यांनी महाराज ते आरडाओरडा करतंय, कासावीस होत आहे, त्याला भूक लागली म्हणून. मग ते आईला जर त्यांनी महाराज बाळाला शांत करायचं असेल तर काय करावं लागेल? दूध पाजावं लागेल. तिनं जर करंगळी दिली त्याच्या तोंडात तर जमेल का? करंगळी म्हणजे आई नाही का? करंगळीमध्ये आईचा अंश नाही का? आहे ना. मग पोट भरेल? नाही. तिनं स्तनपानच करावं लागेल. त्या बाळाला जर आनंदी करायचं असलं, तिनं स्तनच पाजावं लागेल. त्याच्या तोंडात बोट घालून जमणार नाही. महत्वाची गोष्ट आहे महाराज. गाडीत प्रवास करायला लागले, गाडीला 4 चाकं आहेत. 4 चाकाची गाडी होती आणि कर्मधर्म संयोगानं त्यांनी टायरमधली हवाच गेली, हवा गेली. आता हवा गेल्यानंतर त्यांनी महाराज काय करावं लागणार? गाडी चालायला हवा भरावं लागणार. हवा भरल्याशिवाय आता गाडी चालणार नाही. मग भरायची ना हवा. हवा कुठं नाही? सगळीकडे आहे हवा. तर सगळ्या ठिकाणी गच्च भरलेली आहे, सगळ्या ठिकाणी हवा आहे. आणि हवा गेली गाडीतली. मग काय म्हणले? हवा गेली. फोन केला, गाडीतली हवा गेली. तो तिकडूनच म्हणला मग भर ना. मला कसं काय भरू? आहे सगळीकडे हवा गच्च भरली. म्हणला भर ना. नाही जमत म्हणला. मग काय करावं लागेल? त्या सेंटरवर जावं लागेल जिथं हवा भरली जाते ना. काय म्हणतात त्याला? कॉम्प्रेसर आहे ना, तिथं जावं लागेल. तिथं गेल्याशिवाय हवा मिळणार नाही. हवा सगळीकडे नाही आहे, पण गाडीत जर भरायची असली तर त्याला त्या कॉम्प्रेसरवरच जावं लागेल. हा महत्वाचा विचार आहे. विठ्ठल सगळ्या ठिकाणी नाही आहे ना, पण विठ्ठलाचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर पंढरीलाच जावं लागेल. ते हे समचरण साजरे विटेवरी, पहा भीमात्री विठ्ठल रूप. म्हणून तर ते जे सगळ्या ठिकाणी व्यापक आहे ते. आणि हे बऱ्याच अभंगात आहेत महाराज. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे तो काय? तो म्हणजे तो सच्चिदानंद रूप असणारा, सर्व व्यापक असणारा. आणि हा म्हणजे विटेवर उभा असणारा. तो हा तोच आहे, सगळ्या ठिकाणी तोच आहे. पण हा विटेवर उभा आहे, याला त्यांनी पाहायचं. तेच सांगतात महाराज. ते हे जे आतापर्यंत ऐकलं ना आपण, आनंद अद्वय नित्य निरामय, तेच हे समचरण साजरे विटेवरी. साजर सुंदर असणारं त्यांनी महाराज रूप धारण केलेलं आहे.
तो विटेवरती अशा पद्धतीने उभा आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. असा विठ्ठल विटेवर उभा आहे. भिवरेच्या तीरावर त्याने उभा आहे. दोन पाय समान विटेवर ठेवून उभा आहे. जे निर्गुण समजतात त्यांना हा आनंद नाही. जे त्याला शब्दांच्या पलीकडचं समजतात, प्रमाणाच्या पलीकडचं समजतात, जे मन वाचेच्या बुद्धीच्या पलीकडचं समजून त्याला त्यांनी महाराज निर्गुण स्वरूपामध्ये ज्यांनी बांधून टाकलेला आहे, त्यांना हा विठ्ठलाचा आनंद घेता यायचा नाही. तो आनंद घेण्याकरिता तिथंच जावं लागेल जिथं त्यानं समान चरण ठेवलेले आहेत. फार सुंदर आहे महाराज. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हे रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट, चंदनाची उटी हे रुळे माळकंठी वैजयंती. एवढा सुंदर आहे महाराज. त्याला पाहण्याकरिता जीव कासावीस होतो. सगळ्या वृत्ती त्याच्या दिशेनं धावत राहतात. सगळ्यांना बाजूला सोडून त्यांनी जीव त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. हे सकळ ही तुम्ही वागे केसवा, सकळ ही तुम्ही वागे केसवा, हे तुका म्हणे जीवा धीर नाही, धीर निघत नाही. असा सुंदर आहे महाराज. तो विटेवर उभा आहे. त्याचे चरण त्यांनी महाराज अतिशय सुंदर आहेत. कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. समान चरण ठेवलेले आहेत विटेवर. त्याच्या चरणामध्ये नुपुर आहेत. त्यानं पितांबर धारण केलेला आहे, कनक कपिशम सोनेरी रंगाचा. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांशन शोभून दिसत आहे. त्याच्या खांद्यावर त्यानं उपवस्त्र म्हणजे उपरणं घेतलेलं आहे. त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी महाराज तुलसीमाला, कमलपुष्पांच्या माला, वैजयंती माला शोभून दिसत आहेत. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद आहेत. त्याच्या मनगटात मनगटे आहेत. दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख घेतलेला आहे, एका हातामध्ये पद्म धारण केलेला आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्यात त्यानं समुद्रमंथनातून प्रगट झालेला कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काय आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी पाहत राहावी अशी सुंदर आहे. त्याची कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ आहे पांडुरंगाचं. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावावा भक्तांनी. त्याच्यावर केशराची उटी, त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं कपाळाला लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं भगवान शंकराची पिंड मस्तकावर धारण केलेली आहे. त्याच्या मस्तकावर मोर मुकुट त्यानं धारण केलेला आहे. कानामध्ये कुंडल घातलेले आहेत मकराकार. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करतो आहे. अतिशय दिव्य असणारा हा परमात्मा जो समान चरण विटेवर ठेवून अशा पद्धतीने उभा आहे, ज्याला सर्व त्यांनी शास्त्र पुराण आनंद स्वरूप समजतात, अद्वैत स्वरूप समजतात, नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे, योगी ज्याचं ध्यान करतात तोच परमात्मा. आणि समान चरण विटेवर ठेवून विटेवर अशा पद्धतीने उभा आहे भिवरेच्या तरावरती. ते हे समचरण साजिरे विटेवरी. पहा, भीमा तरी विठ्ठल रूप, विठ्ठल रूपात तो परमात्मा त्याने उभा आहे. असाच पाहायला पाहिजे. असा सुंदर आहे, असा दिव्य आहे, असा आनंददायक आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. कोणाला सापडत नाही महाराज तो. त्याचं वर्णन करायला लागल्यानंतर 9 तेव्हाच वाजून जातात. काय सांगावं, 9च्या पुढं लोकांना जमत नाही. ते 9च्या पुढं जर जास्त गेलं तर ढाळ होऊ शकतात, तकलीफ होऊ शकते. त्याच्याकरताच हे इंजेक्शन आहे, लोकांना तकलीफ होऊ नये म्हणून. आता कोण तक्रार करील? असं आहे ना, तक्रार करू नका. मला समजतंय सगळं. मी थांबणार आहे वेळेत, चिंता करू नका. फार आपण आज हरिदिनी आहे ना महाराज. आज रात्रभर जागं राहावं लागतं. दशमीला एक भुक्त राहायचं, एकादशीला रात्रभर भगवंताचं चिंतन करायचं, द्वादशीला एक भुक्त राहायचं. असं आहे ना एकादशीचा नियम. त्याच्यामुळे आज रात्रभर कीर्तन करू शकतो आपण. नाही करू शकत, असू द्या. भगवान असा त्याने आहे जो सगळ्यांच्या पलीकडचा आहे, जो कोणाला कळत नाही हो. त्याला जाणून घेण्याकरिता फार लोकांची उडी आहे. फार लोक त्याला जाणण्याकरिता अट्टहास करतात. त्याला जाणण्याकरिता वेद अट्टहास करतो, पण त्याला जाणता येत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदाला कळाला नाही महाराज. वेदासी कानडा, त्याला कळत नाही महाराज. तो पुसू नका बाई, वेदासी काही
ठाऊकाची नाही. देव कसा विटेवर उभा, तो कस काय विटेवर उभा राहिला वेदाला कळत नाही महाराज. वेदाला न समजण्यासारखं आहे. त्याची पुराणं त्यांनी रात्रंदिवस त्याचा अट्टहास करून त्यांनी त्याला शोधण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात, पण पुराणांना सुद्धा फार जड झालेला आहे. वेदातल्या श्रुतींना तो कळत नाही. श्रुती म्हणती नेती नेती. आमचे भाऊ म्हणायचे हे नेती नाही. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आम्ही शिकलो ग्रंथ. ते म्हणायचे नेती नेतीचा अर्थ काय होतो. विचारलं हा माईक म्हणजे देव आहे का? म्हणले न येते. या माईकचं कारण देव आहे का? म्हणले न येते. तसे जगत म्हणजे देव आहे का? म्हणले न येते. याचं कारण देव आहे का? म्हणले न येते. देव कार्य कारणाच्या पलीकडचाच आहे. म्हणजे वेदाला कळत नाही, तो श्रुतीला कळत नाही. वेदाशी कानडा श्रुतीशी कानडा, त्याला कळत नाही महाराज. असा सगळ्यांच्या पलीकडचा असणारा तो परमात्मा, तो आकळ आहे. वेद सुद्धा ज्याला जाणू शकत नाहीत, पुराण ज्याला जाणू शकत नाहीत, असा आकळ आहे. मग असं जर तो आकळ आहे, मग आला कसा विटेवर? हा महत्वाचा मुद्दा आहे. तो कसा इथपर्यंत कळालं, तो कुठं आहे ते पण कळालं, पण तो जिथं आहे तिथं आला कसा, हा महत्वाचा विचार आहे. तो आला कसा हे सांगण्याकरिता सांगितलं. तो असा तसा येत नाही. त्याला आणण्याकरिता मंथन करावं लागतं. मंथन केल्याशिवाय येत नाही. ते म्हणले भावाचे मथले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. मंथन केलं म्हणले कशाचं? भावाचं मंथन केलं. म्हणजे भावाभावात भांडणं लावून दिले असा विचार करू नका. भाव अंतकरणात प्रगट केला आणि भावाचंच मंथन केलं महाराज. भाव हाच पुंडलिक आहे, लक्षात ठेवा. पुंडलिकच भाव आहे. भाव जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत देव प्रगट होत नाही. देवाला प्रगट करण्याकरिता सगळ्यात प्रधान साधन जर कोणतं असेल तर भाव. भावाशिवाय देव मी नाही म्हणत बाबा. तुकोबराय शपथ घेऊन सांगतात काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन सांगतो म्हटले भावाशिवाय देव प्राप्त व्हायचा नाही. भावाची कारण भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण. भावे विन देव न कळे निसंदेह. देवा कारणे भाव तस्मात. किती प्रमाण सांगू. भावच कारणीभूत आहे. फार महत्वाचा विचार आहे. भाव जर असला तर देव प्रगट होऊ शकतो आणि भावाकरताच येतो. तो उभा जरी राहिला ना विटेवरती तरी कोणाकरिता उभा राहिला? भाविकासाठी उभा. भाविकासाठी भाविकासाठी उभा राहिला. फार महत्वाची गोष्ट भाव. म्हणून त्यांनी महाराज जो शास्त्राला कळत नाही, जो पुराणांना त्यांनी वाढ म्हणजे जड वाटतो, तो परमात्मा त्यांनी प्रगट झाला असेल कोणाकरिता, तो साकार झाला असेल कोणाकरिता, निर्गुण असणारा परमात्मा साकार झाला तर तो फक्त भावरूपी पुंडलिकाकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि म्हणून आपल्या सगळ्या लोकांना दिसत पुराणासी वाड श्रुती निनती पार. पुराणासी वाड श्रुती निनती पार. पुराणांना कळत नाही महाराज तो परमात्मा. श्रुती वेदातल्या श्रुतींना त्यांनी महाराज तो कळत नाही. श्रुती निनती पार. वेदातल्या श्रुती त्याचा पारावार लावू शकत नाहीत. असा असणारा परमात्मा आणि पुंडलिकाकरिता प्रगट झाला. ते झाले साकार पुंडलिका. म्हणून त्यांनी महाराज पायाळाच्या गुणे पडले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. पायाळाच्या गुणे, जसं जमिनीतलं धन आहे ना, हे कळण्याकरिता पायाळ मनुष्य असावा लागतो आणि त्याच्या डोळ्यात आंजन घालावं लागतं. पायाळाच्या डोळ्यात आंजन घातलं की त्याला जमिनीतलं धन दिसतं. तसं पुंडलिक रायाला संत पायाळ म्हणले. तो पायाळ आहे आणि त्याला धन सापडलं. मगाचा जो अभंग होता ना, नसरे लुटिता मागे बहुता जनी, जुनाट हे खाणी उघडली, सिद्ध महामुनी साधक संपन्न, जी हे जतन केले होते. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. पुंडलिकानं जगाला दाखवला. म्हणून भावरूपी पुंडलिक आपल्या अंतकणात असला पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतकणात भगवंताविषयीचा भाव प्रगट होत नाही तोपर्यंत देव आपल्या समोर प्रगट होणार नाही महाराज. उपक्रम करताना जे चिंतन मांडलं होतं ना, 2 प्रकारची भक्ती करणारे लोक असतात, एक बहिरंग आणि एक अंतरंग. म्हणून बाहेरून वरवर परमार्थ करणारा तुका म्हणे नको वरपंग देवा, तुझी घे सेवा. भाव शब्द आला, भाव शुद्ध, तिथं भाव आहे महाराज. तुमचा भाव जर शुद्ध झाला तर दुरी नाही देव त्याला. भाव जर शुद्ध झाला की देव त्याला दूर नाही महाराज. शुद्ध भाव करून जर भगवंताचं चिंतन केलं की मग मात्र परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुंडलिक हाच शुद्ध भाव आहे. भाव प्रगट करा, देव प्रगट होईल. म्हणून जगाला पुंडलिकानं दाखवलं. ते झाले साकार पुंडलिका. पुंडलिकानं साकार केलं. पुंडलिक काय विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हता. पुंडलिक पांडुरंग पांडुरंग म्हणलाच नाही.
पुंडलिक विठोबा विठोबा म्हणत नव्हता. पुंडलिक कृष्ण कृष्ण सुद्धा म्हणत नव्हता. पुंडलिकानं शुद्ध भावनेनं त्यांनी म्हणत त्याचा धर्म पाळला होता. धर्म पाळला होता. काय धर्म होता? तो पुत्र होता आणि मात्या पित्याची सेवा करणं हा त्याचा धर्म आहे. तुम्ही शुद्ध अंतकरणानं तुमचा धर्म जर पाळत राहाल तर परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. मला फार महत्वाची गोष्ट. धर्मावरून लोक भांडण करतात. मला हे वेगवेगळे भिन्न भिन्न धर्म नाही सांगायचे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई असले नाही मला धर्म सांगायचे. मला स्वधर्म सांगायचा. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. हा स्वधर्म सांगायचा फार महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या आया बहिणींवर फार प्रेम करतो. आईला आई म्हणतो, बापाला बाप म्हणतो. आपण एका देशात राहतो. देशाला एक संविधान आहे, देशाला एक घटना आहे. ती घटना त्यांनी फार चांगली लिहिलेली आहे. त्याच्यामुळे आपण त्यांनी त्या छत्राखाली फार चांगले राहतो. मला एकाच गोष्टीचं उत्तर द्या. आपण आपल्या आईला घटना म्हणते म्हणून आई म्हणतो का धर्म म्हणतो म्हणून आई म्हणतो? धर्म आपला काय म्हणतो फार महत्वाचा विचार आहे. आपण आपल्या बहिणीला त्यांनी महाराज घटना म्हणते म्हणून बहीण म्हणतो का धर्म म्हणतो म्हणून बहीण म्हणतो? धर्म फार महत्वाचा आहे. हा धर्मच ते शिकवतो. ही माझी बहीण आहे, हा माझ्या पोटात काय आहे? धर्म. का बरं? हे कशाहून तुम्ही ठरवायचं? बायको आणि बहीण दोघी समोर आहेत. दोघींबरोबर व्यवहार करायचे. कसे व्यवहार कोणाबरोबर कराल? बहिणीबरोबर बायकोसारखा व्यवहार कराल का नाही करणार? धर्म, तुमचा धर्म हा महत्वाचा विचार आहे. बहिणीबरोबर बायकोसारखा व्यवहार तुम्ही नाही करणार. त्याचं कारण काय आहे? तुमचा धर्म. हाच धर्म आहे महाराज, हा स्वधर्म. तुम्ही जर मुलगा आहात, आई वडिलांची सेवा करणं तुमचा काय आहे? धर्म. तुम्ही जर कोणाचे पती झाले असाल तर त्या बायकोला त्यांनी महाराज भरण पोषण करणं तुमचा धर्म आहे. तुम्ही जर बाप झाले असाल तर मुलांचा सांभाळ करणं, त्यांचं संगोपन करणं तुमचा धर्म आहे. तुम्ही जर भाऊ झाले असाल तर त्या बहिणीचं त्यांनी नातं सांभाळणं तुमचा काय आहे? धर्म आहे. हाच धर्म आहे महाराज. हा धर्म त्यांनी महाराज स्वधर्म आहे. या धर्माला जर लोपून टाकाल तर मग मात्र त्यांनी महाराज सुखाचा थारा मोडून जाईल. ज्ञानोबा आहे म्हणतात, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपा सवे हरपला प्रकाश जैसा. जसा दिवा विझल्यानंतर प्रकाश सुद्धा संपून जातो, तसा धर्म जर पाळायचा बंद केला तर सुखाचा थारा मोडून जाईल. म्हणून धर्म फार महत्वाचा आहे. लोक बाकीच्या धर्मांवरून भांडण करतात. मला तसलं सांगायचं नाही. हे व्यासपीठ धर्माचं आहे. मी योग्य धर्म तुमच्या समोर सांगतोय. आपला स्वधर्म आपण पाळला पाहिजे. ज्यांना जन्म दिला ते माता पिता आहेत, पुंडलिक आहे, त्यांचा धर्म पाळतायत. फार लांबलचक कथा आहे, मला सगळी नाही सांगायची. वेळ संपून गेला ना आता. तुम्ही समजून घ्या. आपण वारकरीच आपल्याला माहीतच आहे महाराज ते. म्हणून त्यांनी आई वडील चुकले, मग ते शोधायला गेले. मग ते कुकुट ऋषींच्या आश्रमात गेले. मग त्यांना कळालं सगळं आईबापाची सेवा किती महत्त्वाची असते. मग मायबापाला शोधलं. दिंडीरवनात आल्यानंतर त्यांनी मला डोळे नव्हते म्हणून भगवंतानं नारदांच्या सांगण्यावरून अशा पद्धतीने भगवान रुक्मिणीला शोधायला आला होता. रुक्मिणी आईसाहेब रुसल्या होत्या. म्हणजे सगळ्या गोपिका द्वारकेला गेल्या बरं महाराज. आणि त्या द्वारकेला गेल्यानंतर त्यांनी महाराज त्या भगवंताच्या ज्या 16,108 पत्नी होत्या, त्या पत्नींचा देवाकडे एक हट्ट होता. म्हणे तुम्ही व्रजभूमीत असताना रासलीला केली होती, तुम्ही आता पण रासलीला करा आमच्या बरोबर. बायका म्हणल्या 16,108. तो म्हणला रासलीला अशी नाही करता येत. रासलीला करण्याकरिता रासेश्वरी असावी लागते, म्हणजे भगवती राधा. ती असल्याशिवाय रास होणार नाही. म्हणे आता ती कधी यायची? कर्मधर्म संयोगानं ती सगळ्या गोपिकांच्या बरोबर द्वारकेत गेलीच महाराज. आणि गेल्यानंतर त्यांनी म्हणले आता आली ना ती, मग करा ना रासलीला. म्हणून त्या गोपिका आणि भगवंताच्या पत्नी एकत्र त्यांनी महाराज रासलीला सुरू झाली. आता रासलीला सुरू झाल्यानंतर हा रासेश्वर त्या रासेश्वरीच्या छंदात स्वतःला सोडून दिलं. आणि रुक्मिणी पट्ट राणी होती. तिने विचार केला, ती तिकडून आली, हा तिच्याशी रममान झाला आणि मी याची बायको असून माझ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. राग आला महाराज. राग आल्यानंतर त्यांनी रुक्मिणी रुसली. आणि रुसल्यानंतर त्यांनी महाराज तिनं ते स्थान सोडलं. बायका रुसल्यानंतर कुठे जातात? माहेरी. सरळ सरळ गोष्ट आहे. तिथून ज्या निघाल्या त्या डायरेक्ट महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास झाला. महाराष्ट्र माहेर आहे रुक्मिणीचं. पण रस्त्यानं चालता चालता विचार केला की माहेरी जाऊन घरच्या लोकांना तरी कशाला ताप द्यायचा, त्यापेक्षा चालत राहावं. दिंडीरवनाच्या दिशेनं आली रुक्मिणी. नेमका पुंडलिक तिथंच होता. भगवान रुक्मिणीला शोधण्याकरिता निघाला. द्वारकेतून भगवान त्यांनी गोकुळापर्यंत आला.
पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता असं म्हणलं की नाही. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. तू म्हणाल तू तर म्हणतो द्वारकेहून आला, मग गोकुळातून आला संत म्हणतात ते काय खोटं आहे का? दोन्ही खरंच आहे. कसं काय खरं आहे म्हणे, आता रुक्मिणीला शोधायचं, मग आपले हक्काचे कोणीतरी मित्र असायला नको का साथ देण्याकरिता. म्हणून त्यांनी मला द्वारकेतून गोकुळापर्यंत आला आणि त्या सगळ्या गोकुळवासी गोपाळांना म्हणायला लागला चला रुक्मिणीला शोधायला जायचंय. मग ते सगळेच बरोबर घेतले आणि रुक्मिणीचा शोध घेत घेत रस्त्यानं चालायला लागला. तोच आहे कृष्ण परमात्मा. त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी त्या गोमातेच्या खुराने उडालेली धूळ साचली आणि तो त्यांनी पांडुर रंग दिसायला लागला. पांढरट चेहरा, ती धूळ त्यांनी चेहऱ्यावर बसली ना, पांडुर रंग. गोपाळ हसून म्हणलं कसा पांडुर रंग दिसतो, पांडुर रंग असं म्हणता म्हणता त्याचा अपभ्रंश झाला. पांडुरंग असा पांडुरंग झाला. आणि मग तो त्यांनी महाराज, नारदजी महाराजांचा आश्रम होता पूर्वीचा तिथे. मग नारदांनी त्यांनी सांगितलं फार भक्त श्रेष्ठ आहे, धर्माचं पालन करतोय, मातेपितेची सेवा करतोय. मग यानं वैद्याचं रूप धारण केलं आणि पुंडलिकाच्या समोर गेला. त्याला औषध दिलं, तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यात घाल. परीक्षा घेतली, भुंगा होऊन त्यांनी अशा पद्धतीने चावला, रक्ताची धार व्हायला लागली. फार लांबलच कथा आहे, 9 वाजून गेली. तो माझा राग करताना या जास्त जर झालं तर त्यापेक्षा लवकर थांबलेलं चांगलं. म्हणून अजून एक चरण राहिलं अजून, आहे की नाही. त्याच्यामुळे लवकर थांबलेलं चांगलं. मी थांबणार आहे, चिंता करू नका, एवढं सांगू द्या. ती धार व्हायला लागली तरी पण हालचाल केली नाही महाराज. मग मात्र भगवान प्रसन्न झाला आणि प्रत्यक्ष भेटण्याकरिता आला. पुंडलिका तुला भेटायला आलो रे, बघ ना माझ्याकडे. वळून पाहिलं पण देव दिसला. म्हणे तुला जर माझी गरज असली तर थांब, मी हालचाल करणार नाही. सूर्योदय होईपर्यंत मी माझी मांडी मोडणार नाही. कारण सूर्योदयाच्या आत जर मी मांडी मोडली, माझ्या आई वडिलांच्या डोळ्यातलं औषध जर बाजूला गेलं तर त्यांचे डोळे जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सूर्योदयापर्यंत तुला थांबावं लागेल जर माझी गरज असली तर. बघ देवाला म्हणतोय. देव मला थांबतो बाबा, आता काय करतो. मग काय करायचं, कुठं थांबू सांग. मग ती वीट घेतली आणि भिरकावली. याच्यावर उभा राहा म्हणे, मग मी येतो थोड्या वेळात. सूर्योदय झाला की येतोच. विटेवर उभा राहिला पुंडलिका करता, फार महत्वाची गोष्ट आहे. सूर्योदय झाला, आई वडिलांचे डोळे त्यांनी महाराज चांगले झाले आणि मग भगवंताकडे पाहण्याकरता निघाला. साष्टांगपणे पात केला, देवा चूक झाली माझी, तुला उभं केलं. पण आता त्यांनी माझा नाईलाज होता, मी माझा धर्म त्यांनी पाळत होतो, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर देव आला. याचा अर्थ काय होतो, तुम्ही देव प्राप्तीकरता जर अट्टहास कराल तर देव येणार नाही असं नाही. त्याचा नावानं जर अट्टहास कराल देव येणार नाही असं नाही, येईल महाराज. पण त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या धर्माचं जर नित्य पालन कराल, बिनचूक पालन कराल तर न बोलावता येईल. सरळ सरळ गोष्ट आहे. न बोलावता तुमच्या दारात अशा पद्धतीने उभा राहील, त्याला बोलवायची गरज नाही पडणार. आणि जर धर्म नाही पाळला आणि किती देव धर्म केला, आपल्या बापाच्यानं भेटायचं नाही. लक्षात ठेवा तुम्ही. फार टाळ कुटले, फार त्यांनी कंबर बांधलं, फार फेटे बांधले, फार लोकांच्या समोर मी शहाणपणा सांगत राहिलो आणि धर्म जर मी पाळला नाही तर देव माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. म्हणून मी धर्म पालन करायचं, मग भगवंताचं चिंतन करायचं. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. भागानं माझ्या कर्मानं जे मला आलेलं आहे ते मी नित्य करतो आणि तुझं नाम उच्चारण करतो. यानं देव भेटत असतो महाराज. आला देव आणि पुंडलिकाच्या समोर उभा राहिला. पुंडलिका मी प्रसन्न आहे तुझ्यावर, तुला काय पाहिजे माग. मग पुंडलिकाने युक्ती केली महाराज. ते म्हणले जर खरंच प्रसन्न असशील ना देवा, आज एकादशी आहे, देण्यात ठेव म्हणला. जर तू खरंच प्रसन्न असशील तर मी म्हणतो तसं कर. म्हणे काय, म्हणे मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. जे मूढ असतील, पापी असतील, जसे असतील तसे असतील, जे तुझ्या चरणापर्यंत येतील ना त्यांचा उद्धार कर देवा. असं म्हणल्यानंतर त्यांनी भगवान प्रसन्न होऊन त्याला वरदान देण्याकरिता तयार झाला. म्हणला पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले. करुणाकर असणारा विठ्ठलानं पुंडलिकाला वरदान दिलं. आणि मग मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावून या. मग त्या पुंडलिकाकरिता अजून उभा राहिला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. म्हणतो सर्वांचा उद्धार करण्याकरिता विटेवरती उभा राहिलेला आहे. म्हणून जो निर्गुण आहे, जो आनंद अद्वैत नित्य निरामय स्वरूप आहे, योगी ज्याचं ध्यान करतात असा असणारा परमात्मा, निर्गुण निराकार असणारा परमात्मा साकार झाला. आणि कोणाकरता झाला, ते झाले साकार पुंडलिका. पुंडलिकाकरता साकार झाला. फार महत्वाचा विचार आहे. आणि देव विटेवरती उभा राहिला हे कळालं. आता देव असा शब्द आला की त्याला जोडून भक्त हा शब्द येतोच महाराज. भक्त नसतील तर देवाला कोण खातो. खरं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मला प्रश्न विचारतो, तुम्हाला सांगा मला उत्तर.
बाप आधी असतो का मुलगा आधी असतो? काय काय आधी असतो? तुमचं काय म्हणणं आहे? बाप आधी असतो का मुलगा आधी असतो? म्हणाल हे कीर्तन संपाष्ट टायमाला याच्या डोक्यात काही घोटाळा झाला का? नाही, शुद्धीवर आहे मी. हा, बाप आधी असतो का मुलगा? आता सगळे लोक म्हणले बाप आधी असतो. बरोबर आहे का? बाप आधी असतो. हा, कसं काय मुलगा? हा महत्वाचा मुद्दा आहे. अरे तो माणूस आहे, त्याचं लग्न झाल्यानंतर तो नवरा आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण जोपर्यंत त्याला मुलगा होत नाही तोपर्यंत तो बाप कसा होईल? मग त्याला बाप होण्याकरिता आधी काय व्हावं लागेल? त्याला मुलगा व्हावं लागेल. मुलगा झाल्याशिवाय त्याला बाप कोण म्हणेल? मग आधी कोण? मुलगा, मग बाप. हा महत्वाचा. आता दुसरा प्रश्न विचारतो, देव आधी का भक्त आधी? सरळ गोष्ट आहे. भक्त जर नसला तर त्याला देव कोण म्हणेल? तुम्ही जर भक्तच नाही झाले, कोण त्या देवाला देव म्हणेल? असे देव किती ग पडले जगामध्ये. आता जे लोक भक्तच नाही त्यांना काय करायचं देवाचं? देव जर उघड्यावर ठेवला आणि कुत्रे जर हिंडायला लागले, तुमच्या लक्षात आलं? आता कशाला पुढचं सांगू मी? ते त्याला काय करतात तुम्हाला कळालं? का बरं कुत्रा तसं करतो? त्याचं कारण तो भक्त नाही. कुत्रे कधीच भक्त नसतात. कुत्रे भक्ती करीतच नाहीत महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला. कुत्र्याचा आणि भक्तीचा लांब पर्यंत संबंध नसतो. कुत्र्यांना भक्तीविषयी काही घेणं देणं नसतं. ते भक्ती करीतच नाहीत महाराज. ते काय करतात तुम्हाला कळालं? भक्त आधी आहे एवढंच समजून घ्या, नंतर देव. तसं पुंडलिक हा भक्त आहे. भक्त पुंडलिकासाठी. पुंडलिक भक्त आहे आणि मग तो देव झाला. मग तो विटेवरती उभा राहिला. आधी भक्त आहे मग देव झाला. आणि फक्त देव झाला असं नाही, बांधूनच टाकला. इथं उभा राहा म्हणले, इथून हालचाल करायची नाही. तेव्हापासून उभा आहे. युगे झाले 28, अजून कान म्हणशी बैस का रे पुंड्या मातलाशे. साधू संत रागावले, पुंडलिकाला म्हणले, पुंडलिक नाही म्हणले, का रे पुंड्या असं म्हणले. मग काय राग आला ना त्याचा. देवाला उभं केलं, उभे केले विठ्ठलाशे. त्याला उभं केलं, विटेवर त्यांनी कमरेवर हात देऊन अशा पद्धतीने उभा राहिला. 28 युगापासून उभा. युगे 28, विटेवरी उभा, वामांगी रुखमाई दिसी दिवे शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. पुंडलिकाच्या भेटीकरिता परब्रह्म प्रत्यक्ष प्रगट झालं. याचा डंका वाजला, डंका. सगळीकडे सगळ्या लोकांना कळालं, पुंडलिकाने देव उभा केला, पुंडलिकाने देव उभा केला. हे सगळ्यांना कळालं. मग सगळ्यात पहिले जर भक्त कोण असतील तर ते सनकादिक संत आहेत. जे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला सनकादिकांना प्रत्यक्ष प्रगट केलं भगवंतानं, ते सनकादिक संत आहेत. त्यांना कळालं आणि ते सनकादिक संत भगवंताच्या दर्शनाला येऊ लागले, रीघ लागले. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोनी पाहता ती जग जेठी. शुक सनकादिक नारद तुंबरू भक्तांच्या कोटी भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागल्या. आणि सगळ्यात पहिले असणारे जे संत आहेत ते संत सनकादिक संत आहेत. आणि ते संत या भगवंताचं ध्यान करू लागले. तो विटेवर उभा असणारा देव सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. अशी अवस्था सनकादिकांना प्राप्त झाली. म्हणून तो परमात्मा तेव्हापासून विटेवर उभा आहे. आणि सनकादिक संत ज्याचं ध्यान करतात त्या परमात्म्याची आम्ही शरणागती केलेली आहे. तो या संत कुळातलं त्यांनी कुलदैवत आहे. आणि म्हणून त्यांनी संतांच्या मागे आम्ही चालणारे आहोत. म्हणून आमचं सुद्धा तो पांडुरंग परमात्मा काय आहे? कुलदैवत आहे. ज्याची सनकादिक संत उपासना करतात, ज्याचं ध्यान करतात, तेच आमचं कुलदैवत असणारा हा पांडुरंग आहे. आणि तो भिवरेच्या तटावरती विटेवर त्यांनी समान चरण ठेवून उभा आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे त्याचे सनकादिक ज्यासी तुका म्हणे सनकादिक तुका म्हणे ज्याचे सनकादिक करतात तेच हे आमचं कुलदैवत पांडुरंग आहे. ते कसं आहे म्हणजे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते असणारं जे आहे स्वरूप हे विटेवर उभा आहे. पहा, भिवरेच्या तटावरती विठ्ठल रूपानं उभा आहे. कसं काय होते तर फार मोठ्या लोकांना कळत नाही, पुराणांना कळत नाही, श्रुतीला कळत नाही. म्हणलं जरी पुराणाशी वाढ श्रुतीने नती पार, तरी ते झाले साकार पुंडलिका. ते पुंडलिकाला साकार झालेलं आहे. आणि म्हणून पुंडलिकानं त्याला उभं केलं. आणि सनकादिक संत त्याचं ध्यान करतात. म्हणून सनकादिक संत ज्याचं ध्यान करतात तेच आमचं कुलदैवत पांडुरंग आहे. आणि ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे.
आणि ते प्राप्त झालं म्हणून आमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यांनी जगातल्या सगळ्या गोष्टी जरी बिघडल्या, सगळं हातातून सुटलं, तरी देव हाताला लागल्यामुळे आम्ही समाधानानं परिपूर्ण झालेलो आहोत. हा होता उपक्रम, हा झाला उपसंहार. महत्वाची गोष्ट आहे. पण असा देव प्राप्त झाला म्हणून समाधानी आहेत. दुःखाची लांब लांबपर्यंत छटा पाहायला सुद्धा मिळत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. कोणाची सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली आम्ही ज्ञानेश्वर माऊली महाराज विठ्ठल जय जय. हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शिकसनकाधिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु